त्याच भूमिकेमध्ये आलेले आहोत, पण महाराजांचे म्हणून आलोय. त्यामुळे लौकिक अर्थाची ओळख काय मी इथे करून देत नाही. बोलण्याचं म्हणाल तर हो, आराधना केंद्रात माझी आई पूर्वी काही प्रवचन नाही म्हणता येणार, व्याख्यानं झालेली आहे. खरं सांगायचं प्रांजळपणे तर प्रवचनाची माझी ही पहिली वेळ आहे. आपल्या माणसांच्या आग्रहामुळे मी आध्यात्मिक विषयावरती जे बोललं जातं त्याला आपण प्रवचन म्हणतो, आणि ज्ञान, प्रबोधन, इतिहास याच्यावरती बोललं जातं त्याला आपण व्याख्यान म्हणतो. व्याख्यानाचा सराव असला तरी प्रवचनाचा मला सराव नाही, हे मी आधीच नमूद करते. परंतु आपल्या आराधना केंद्रामधील मंडळींनी मला इथे हे सगळं मांडण्याची संधी दिली, म्हणून मी आधीच त्यांचे आभार मानते. सगळ्या पदाधिकाऱ्यांना अभिवादन करते. आणि आपण इथे महाराजांचे म्हणून जमलेले आहोत, रामनवमीच्या निमित्ताने जमलेले आहोत, म्हणून सगळे मिळून रामरायांचं सुद्धा स्मरण करूया. सर्वप्रथम गणपती, मग रामराया, आणि मग आपल्या महाराजांना नमन करून आपण आपल्या विषयाची सुरुवात करूया. तत्पूर्वी विषय त्या म्हणाल्या तुम्हाला काय दिलाय, तर विषय खरं म्हणजे मला दिला गेला नव्हता. रामनवमीचं औचित्य आहे, तुम्हाला हवं तसं तुम्ही त्या संबंधाने बोला. मग मी विचार केला की आपल्या वकुबाला साधेसं काय बोलता येईल, तर मग माझ्या लक्षात आलं की आपण कदाचित शाश्वत राम असा विषय घेऊ शकतो, आणि त्यावर काही माझ्या अल्पमतीला साधेसं रामरायाने जी वाणी प्रस्फुरित केलेली आहे त्याला अनुषंगाने मी इथे काही विचार मांडण्याचा प्रयत्न करते. तत्पूर्वी आपणही माझ्याबरोबर म्हणू शकता. गणविधानाला आपण आवाहन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया हरे नमः. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयांचा मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी शाश्वत राम म्हणजे कालातीत असलेला राम या दृष्टीने आज आपण या विषयाकडे बघणार आहोत. मी इतिहासाची अभ्यासक किंवा हौशी अभ्यासक असं आपण म्हणू, माझ्याकडे इतिहासाची डिग्री नाहीये, पण त्या दृष्टीने विचार जेव्हा मी करतो रामावताराचा, तेव्हा आपल्याला पुराण काळापासून वेगवेगळे अभ्यासकांचे मतप्रवाह दिसतात. आता हे जरी आपलं आजचं व्यासपीठ आध्यात्मिक असलं तरी आजकाल जगभरामध्ये जे नॅरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो विमर्श पसरवण्याचं काम चालू आहे, विशेषतः राम मंदिराची उभारणी जेव्हा होत होती किंवा बरंच सर्वेक्षण झालं की होता की नव्हता, ऐतिहासिक आहे की नाही, त्या दृष्टीने फक्त जाता जाता उल्लेख करते की इंग्रजांच्या राजवटीमध्ये मुळामध्ये हे क्वेश्चन केलं गेलं. त्याच्यावरती म्हणतो आपण प्रश्नचिन्ह उपस्थित झालं की ऐतिहासिक आहे की नाही, राम खरा झाला होता की नाही. आपल्याला त्याच्या खोलात शिरण्याचं कारण नाही, पण जेकोबी म्हणून एक पाश्चात्य विद्वान होते, त्यांचं म्हणणं होतं इसवी सन पूर्व 500 ते 3000 पर्यंत रामावतार झाला असा त्यांनी मान्य केलं ऐतिहासिक. लोकमान्य टिळकांचंही काहीसं तसं मत होतं. महाभारताच्या कालनिर्णयाप्रमाणे रामायणाचा काळ आणखी मागे जातो. या सगळ्या वेगवेगळ्या मतप्रवाहांमध्ये सध्या बऱ्याच प्रमाणात ज्याला आपण विद्वत मान्यता मिळाली असा मतप्रवाह आहे डॉक्टर निलेश ओक यांचा. माझ्या सुदैवाने मला त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करायची संधी मिळाली होती आणि त्यामुळे त्यांच्याशी बरंच बोलणं झालं. त्या दृष्टीने त्यांनी एक ढोबळमानाने आकडा सांगते, त्यांनी 15 वर्ष याच्यावर अभ्यास केला आणि ते म्हणतात इसवी सन पूर्व 12,000 वर्षांपूर्वी रामायण होऊन गेलेलं आहे. त्यांनी एक्झॅक्ट तारीख काढलेली आहे राम अवताराचे जन्म आणि सगळं युद्ध या सगळ्याची. पण तो आजचा विषय नाही, पण इथे तरी सुद्धा मांडण्याचं पुन्हा एकदा तेच कारण सांगते की या सगळ्या चिकित्सकांमुळे होतं काय की नवीन पिढी विशेषतः त्यांचं बुद्धिभेद करण्याचं पद्धतशीरपणे काम सुरू असतं. म्हणून आपली भूमिका स्पष्ट हवी, आपली जबाबदारी आहे की आपण पुढच्या पिढीला त्यांना सगळे पुरावे लागतात. तर ओकांनी बरेच वेगवेगळ्या स्वरूपातले पुरावे म्हणजे भावनिक पुरावे नाही, रामायणातूनच जे आर्किओलॉजिकल किंवा आपण म्हणतो ज्योतिषशास्त्रीय पुरावे आढळतात त्या अनुषंगाने हा काळ काढला. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आजच्या आपल्या विषयाला धरून राम हा अतिशय पुराण काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेलेला ईश्वरी अवतार आहे.
तो ईश्वरी अवतार आहे याचा रामायणात उल्लेख जरी नसला तरी आपण सगळे त्याला ईश्वरत्व किंवा विष्णूचा अंश म्हणून आपण त्याकडे बघतो. स्वतः श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये त्याच्यातलं सर्वोत्तमत्व सांगितलंय की शस्त्रधरांमध्ये मी राम आहे. या दृष्टीने जर एवढ्या 1000 वर्षांपूर्वीपासून राम आहे, अजूनही पूजन केलं जातं. राम मंदिराच्या उभारणीच्या वेळी आपण पाहिलं की अत्यंत लोकप्रिय असलेलं, मुख्य म्हणजे भारतीयांना एकत्र जोडून ठेवणारं असं हे व्यक्तिमत्व हे शाश्वत कसं आहे याकडे आज आपण थोडंसं तत्वज्ञान या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करणार. कारण ईश्वरी अवतार असला तरी तो आज आपण सगुण त्याची उपासना करत असल्यामुळे जेव्हा सगुण उपासनेचा विषय येतो तेव्हा ते इंद्रिय गोचर असतं. म्हणजे आपल्या जी कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांना जे दिसतं भावतं त्यातून आपण त्याच्या भक्तीकडे वळतो असं स्वरूप सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतं. इंद्रिय गोचर म्हटलं की ते देहाशी संबंधित आलं. आपला जेव्हा देह, मानवी देह असू देत नाही तर पशूंचा देह असू दे, तेव्हा आपल्या जेव्हा काही अभ्यासाच्या दृष्टीने मी उपनिषद आणि याच्यातला थोडा अभ्यास होता, त्याच्यात त्याने दिले की 6 वैशिष्ट्य आपल्या देहाची आहेत. ती आपण ऐकली असतील वेगवेगळ्या प्रवचनांमधून. ती कोणती आहेत तर जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यते. म्हणजे आपण जन्माला येतो, आपण असतो, आपल्यामध्ये बदल होत असतो. विपरिणमते म्हणजे आपण वाढत असतो. वर्धते आपल्यामध्ये काळाप्रमाणे वृद्धत्व किंवा आपण जयेकडे जायला लागलो की अपक्षीयते म्हणजे झिजत जातो आपला देह. आणि मग नश्यते पृथ्वीच्या रूपाने, म्हणजे याचा व्यतिक्रम संभवत नाही. हे असंच होणार तुम्ही कुठलाही देह धारण केला असला तरी. मग जर हे बंधन आहे तर आपण संतांच्या चरित्रात पण ऐकलेलं असतं की हा एक प्रकारचा तुरुंग आहे. आपण जन्माला आलेले आहोत, हे जन्म हे आपल्याला असलेलं बंधन आहे. कारण या 6 अवस्था इनएव्हिटेबल आहेत, आपण ते टाळू नाही शकत. मग आपण तुरुंगात आलो आहोत. महाराजांच्या प्रवचनात पण आपण ऐकलं असेल की कुठल्या ना कुठल्या अपराधामुळे आपण इकडे आलोय, आपल्याला जन्म घ्यावा लागलाय. कोणी काही केलं असू देत, काही केलं असू देत, पण जे करू नये ते केलंय म्हणून आपल्याला इथे यायला लागलं एवढं नक्की. मग याच्यामध्ये सुटकेसाठी प्रयत्न, कल्पना करा. मला माहितीये की आपल्याकडे कोणीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाही, त्यामुळे आपण कोणी तुरुंगवासाचा अनुभव नाही घेतलाय. आपण ते पाहिलंय, वाचलंय, लोकांचे अनुभव वाचले असतील. आपल्या देशाच्या मानाने स्वातंत्र्य सैनिक त्यांचा तुरुंगवास सोडला तर बाकी आपण काही अशी गुन्हेगारांच्या तुरुंगवासाबद्दल वाचलेलं नसतं. पण गुन्हेगारांचा तुरुंग त्याच्यावरती अधीक्षक म्हणून असलेल्या व्यक्तीचं तुम्ही पुस्तक वाचू शकता. जर आताच्या काळापुरतं बोलायचं झालं तर किरण बेदी, त्यांचं आत्मचरित्र पण आहे, त्यांची बरीच पुस्तकं आहेत. त्याच्यात त्यांनी वर्णन केले की तिहारमध्ये असताना वगैरे काय. म्हणजे आपण जेव्हा ते वाचतो, मी वाचली आहेत, विशेषतः एक इंग्रजी सिनेमाही त्याच्यात मी पाहिला. नाव सांगून ठेवते, जर जिज्ञासा असेल तर तुम्ही नेटवर बघू शकता. त्या पुस्तकाचं पिक्चरचं नाव आहे शॉशँक द रिडेम्पशन. त्यात त्यांनी ब्रिटिश तुरुंगातलं, अमेरिकन तुरुंगातलं सगळं आयुष्य, खऱ्या घटनेवर आधारित सिनेमा आहे. ते जेव्हा पाहिलं किंवा किरण बेदीच्या चरित्र जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या अंगावरती काटा आला की आपल्याला कल्पनाच नाहीये आपलं जीवन किती वेगळं आहे. पोशाख होत आपण सुरक्षित अशा कम्फर्टेबल आहे, आयुष्य तक्रारी आहेत, समस्या आहेत, पण तरी सुद्धा तुरुंगवासाची तुलना नाही होऊ शकत. आपण खूप भयानक घाबरायला होतं आपल्याला ते वाचून. आणि मग आपण जेव्हा विचार करतो की जेव्हा खरोखर तुरुंगवास असा असतो आणि आपण या देहाच्या रूपाने ज्या तुरुंगवासात आता अडकलो आहोत, मग जसं त्या तुरुंगातून सुटण्याची प्रत्येक धडपड कैदी करत असतो ना, वेगवेगळ्या प्रकारे आपण सावरकरांच्या सिनेमात पाहिलं असेल, अपील पाठवलं जातं, कायदेशीर बाबींचा आधार घेऊन विनंती केली जाते की या शिक्षा थोडी कमी करा, कारण इथे राहणं शक्य नाही. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, स्वातंत्र्याचा संकोच होतो. आणि हाच प्रकार या देहरूपी तुरुंगात पण आपल्याला पाहायला मिळतो. या 6 अवस्था तर टाळता येत नाहीत आणि स्वातंत्र्याचा संकोच होतो. कसं, महाराजांच्या एका प्रवचनात आहे की आपल्याला स्वातंत्र्य किती आहे जीवाला, एका खोलीत आपण खोली आपली आहे, या कोपऱ्यात बसायचं की त्या कोपऱ्यात, इतकंच स्वातंत्र्य आहे आपल्याला. म्हणजे इतके परतंत्र असून पण आपण त्यातून बाहेर पडण्याचा का नाही प्रयत्न करत. आपण जेव्हा मी म्हणतेय तेव्हा ते खरं मलाच लागू आहे, तुम्ही करतही असाल, पण एक जनरलाइज करायचं म्हणून आपण शब्द वारंवार यापुढे वापरणार आहे. आपल्यापैकी बरेच लोकांनाही जाणीव असेल
पण ज्यांना नाही असे बरेच लोक आपल्याला आपल्या सकट आजूबाजूला दिसतात. आपले तुरुंगामध्ये आपण अड्डे सुद्धा बनवलेले असतात. म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप बद्दल बोलत नाहीये मी, त्याची तर आता रेलचेल आहे. आता कधी कधी तर आपल्याला वैताग येतो. शुभ सकाळपासून ते संकष्टीच्या शुभेच्छा. म्हणजे जर इंटरनेटवरती खरं प्रत्येक मेसेजला पैसे लागत असते ना, तर आपण कुठे गेलो असतो, बाराच्या भावात गेलो असतो. कारण वेड्यासारखे लोक त्याचा वापर म्हणजे गैरवापर करतात. कारण आपल्या देशामध्ये ती सेवा खूप स्वस्त आहे. परदेशात आपल्या ओळखीचे कोणी राहत असतील तर तुम्हाला माहीतही असेल की याचे चार्जेस खूप आहेत. म्हणजे फ्रीच्या ह्याच्यात आपण असल्यामुळे आपल्याला कल्पना नाही की शब्दांची किंमत काय असते. मग ते सुटका करण्यासाठीचे जे आपले आपण ग्रुप्स बनवायला पाहिजे ते आपण व्हॉट्सअप पुरते ठेवलेले असतात. आणि आपल्या या बंधनाची कल्पना नसल्यामुळे सुटकेची धडपड केली जात नाही. ज्या थोड्याशा लोकांना याची जाणीव झालेली असते, त्यांनी उपासनेच्या जोरावरती ही सुटका साधलेली असते, त्यांना आपण संत म्हणतो. रामकृष्ण परमहंसांबद्दल जर आपण ऐकलं असेल तर तेही म्हणतात की जेव्हा हे शरीर तुम्ही धारण करता तेव्हा तुम्हाला जसं घरात राहायला आल्यावरती आपल्याला स्वतःचं घर असेल तर त्याचा टॅक्स द्यायला लागतो, तसा शरीराचा टॅक्स आपल्याला द्यायला लागतो. कर रूपाने आपल्याला ते देणं द्यायला लागतं. ते देणं कुठलं असतं? जर शरीर असेल माझं तर ते देणं असतं वेगवेगळे रोग किंवा आपण ज्याला म्हणतो त्या रोगांमुळे उद्भवणारा जो शोक आहे. दुःख शब्दाच्या पुढची ही पातळी आहे शोक. तो आपल्या चित्तामध्ये असतो की आपल्याला त्याची आपली किंमत असते आपला देह धारण करायला लागल्याची. मग तो जो शोक आहे किंवा हे जे रोग आहे त्याचा आज थोडासा आढावा मी या बोलण्यातून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आधीच नमूद करते की त्यासाठी मला तुलसीदास जे आहेत संत तुलसीदास त्यांची विनय पत्रिका आहे, त्यांचं तुलसी रामायण आहे, त्याच्यावरती एक उत्तरेकडे संत होऊन गेले म्हणजे आहेत ते अजून. त्यांचं नाव आहे राम किंकरजी. त्यांची बरीच पुस्तकं प्रवचनं जेव्हा माझ्या वाचनात आली तेव्हा मला त्यातला हा एक शब्द खूप आवडला. त्यांनी याला शब्द वापरलाय मानस रोग. शरीराच्या वेगवेगळ्या लिमिटेशन्स मर्यादांचा आपण मनाशी उल्लेख केला, पण या आपल्या मनाच्या मर्यादा आहेत, मनाला होणारे रोग आहेत, ज्याला त्यांनी शब्द वापरलाय मानस रोग. या मानस रोगांमुळे आपण इथे अडकलेले आहोत आणि याच्यातून आपल्याला सुटका करून घ्यायची असेल, तुरुंगातून सुटका करून घ्यायची असेल तर एक वरिष्ठांचा आदेश पुरेसा आहे, एक चिठ्ठी पुरेशी आहे, एक आपल्याला म्हणतो रेकमेंडेशन पुरेसं आहे. तर मग हा आपल्यासाठी असलेला वरिष्ठांचा आदेश किंवा सवलत म्हणजे आपले सद्गुरू. त्यांचा एक इशारा, त्यांनी दिलेला एक मदतीचा हात या रोगांच्या पलीकडे आपल्याला घेऊन जातो असं आपल्याला रामकिंकरजी सांगतात. कारण ते म्हणतात की तरी सुद्धा आता आपल्यापैकी बरेच लोक महाराजांचे अनुग्रहित असतील किंवा कुठल्या ना कुठला गुरु केलेला असेल. मग असं जर तुम्ही म्हणता एकीकडे तर मग अजून पण आमची आपली सुटका का होत नसेल असं तुम्हाला वाटतं? कदाचित तुम्ही ऐकलंही असेल याबद्दल. होत नाही कारण ते एका जन्माचं नाहीये. हा तुरुंगवास जन्मोजन्माचा आहे जो आपण भोगतोय. आपल्याला स्मृती नसल्यामुळे आपल्याला माहित नाही की आपला कितवा जन्म आहे. रूढार्थाने बोलायचं तर नरदेह हा शेवटचा असला तरी त्यात पण वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला कित्येक जन्मांचं हे जे कीटण जमलेलं आहे, हा जो मळ साठलेला आहे. मागच्या वेळेला मी गुरुपौर्णिमेला इथे आले होते तेव्हा अलकाताईंनी याचा उल्लेख केला होता. हे मल दोष आहे आणि त्यांनी इतकी रोजच्या आयुष्यातली उदाहरण दिली होती की तेव्हा ट्यूब पेटली की बापरे हे खरंच दोष आहेत आपल्यामध्ये, ती आपल्याला जाणीवही नसते. त्यामुळे हे वरिष्ठांची चिठ्ठी आपल्याला मिळाली आहे, नाम आपल्याला मिळालंय, पण तरी सुद्धा वेळ लागतोय. याचं कारण हे अनंत जन्मांचे साठलेले मानस रोग किंवा मानस दोष आहेत. मग हे कोणते आहेत? खूप वेळा आपण ऐकून आपल्याला माहितही असेल की मुळात आयुर्वेदानुसार ते 3 दोष कुठले आहेत? कफ, वात आणि पित्त. तर रामकिशनजी तुलसीदास म्हणतात की हे सगळे आपल्या कारण देहाशी बांधले गेलेले आहेत. म्हणजे आपले त्रिदोषांनी शरीर बनलंय तसं आपले जे मनाचे आजार आहेत किंवा आपण षडविकू ज्याला म्हणतो ते सुद्धा या त्रिदोषांशी संबंधित. कसे बघूया. आता आपण जेव्हा म्हणतो की काम क्रोध या लाईनीमध्ये पहिला म्हणतो काम म्हणजे काय? इच्छा. कुठलीही निर्माण होणारी इच्छा किंवा आपण ज्याला म्हणतो की वासना, आध्यात्मिक भाषेत बोलायचं त्यांचं म्हणणं असं आहे की ती मनप्रधान आहे.
म्हणजे ती जास्त करून आपल्याला ज्याला आपण म्हणतो की वातदोषाशी संबंधित आहे. मी हे वाचल्यावर थोडासा विषयी वाचलं तेव्हा त्यांनी त्याचं स्पष्टीकरण असं दिलंय की जे आयुर्वेदामधलं वाचन किंवा ज्ञान असलेली माणसं आहेत त्यांना माहीत असेल की वात झाला तर माणूस वाटेल ते बरळतो. वातदोषामध्ये जर वाचेवरती परिणाम झाला तर तो काय बोलतो त्याचं त्याला समजत नाही. त्यांचं म्हणणं असे की काम उत्पन्न झाला, काम म्हणजे ज्याला आपण कामवासना म्हणतो ती असू देत नाही इच्छा असू देत तर आपल्या मनावरती ताबा राहत नाही, वाचेल ताबा राहत नाही, आपण वाटेल ते बोलतो, आपल्याला त्याचं भान राहत नाही. पुढे ते म्हणतात की पित्त हे क्रोधाशी संबंधित आहे. म्हणजे क्रोध हा जो आजार आहे मानस रोग आहे याचा पित्ताशी संबंध आहे. हे लगेच सगळ्यांना समजून येण्यासारखं आहे कारण आपण ते मराठीत वाक्प्रचार वापरतो, पित्त खवळणे असं आपण वापरतो. ते खरोखरच डॉक्टर लोक सांगतात ना आपल्याला की खूप राग आल्यावरती खरोखर आपलं तेव्हा जर का आलेख काढला MRI सारखा तर आपल्याला आपले हार्टबीट्स वाढलेले दिसतात, नाडी जलद झाली आहे, आपल्या शरीरावर रागाचा ताबडतोब परिणाम होतो आणि दुष्परिणाम होतो सांगायचं तर. त्यामुळे ते म्हणतात की तो आपण पित्ताशी जोडू शकतो. आणि लोभ हा जो आहे त्याचं जे मूळ आहे त्यांचं म्हणणं की लोभ हा कफाशी संबंधित आहे. हे थोडं समजायला कठीण आहे. त्यांचं म्हणणं आहे की लोभ काय करतो आपल्याला संचय करायला लागतो, साठा, आणि कफ हा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साठलेला असतो. बऱ्याच वेळेला आपण ना फुफ्फुसामध्ये कफ झाला आणि म्हणून त्यांनी त्याचा संबंध जोडला. मूळ श्लोकामध्ये गोस्वामीजी म्हणजे तुलसीदास म्हणतात की हे सगळे वरवरचे झाले, या सगळ्याशी मूळ जो आहे तो षड्रिपुण मधला मोह आहे. ते म्हणतात मोह सकल व्याधीन करमुला तिन्नती कुणी उपपरी करुला. एक समरणार्थी ही भाषा आपली परिचयाची नाही पण त्यांचं म्हणणं असं की सगळ्या या मानस रोगांचं मूळ मोहामध्ये आहे. मोह. आता जर एकीकडे आपण म्हणतो काम, त्याच्यानंतर आपण म्हणालो की आपल्याला इच्छा झाली, लोभ निर्माण झाला, मग मोह वेगळा कसा याचं विवेचन करताना काही पुस्तकात संत जे म्हणतात की कुपथ्य मोह म्हणजे जे करू नये ते करावंसं वाटणं, आपल्याला बुद्धीला पटतंय की हे नाही करायला पाहिजे तरी पण आपण हे करतो. जसं आपण बाबा बेलसरांच्या प्रवचनात ऐकलं असेल की दुर्योधनाचा खूप वेळा ते उल्लेख करतात की जानामी धर्म नच मे प्रवृत्ती, कारण मोह अधर्माकडे होणारा. तर त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यात मूळ कारण मोह आहे. सगळ्या मानस रोगांचा उद्भव हा मोहातून होतो. माझं स्वतःचं उदाहरण देते. माझ्या लहानपणी आमच्याकडे फ्रीज नव्हता. कदाचित आपल्याही लहानपणी नसेल, त्या पिढीमध्ये काही सरसकट फ्रीज घ्यायची पद्धत नव्हती. तर माझ्या आजोळी फ्रीज होता. आम्ही जेव्हा कधी तिकडे जायचो तर मला आई जातानाच बजावायची, आई आली नाहीये तर आईने दुजोरा दिला असता की बर्फ खाऊ नकोस तिकडे. तिला माहित होतं की मी तेच करणार आहे. तिकडे माझं अनेक आकर्षणांमधलं एक आकर्षण होतं बर्फ खायला मिळाला आपल्याला. खोकला व्हायचा दर खेपेत. तिथून परत येताना मी खोकला बरोबर घेऊन येते. एकाच दिवशी खूप बर्फ खाल्ल्यावर सोसत नसेल. त्या वयात माहित होतं तरी मोहाला मी सतत बळी पडत होते. आपण म्हणतो वयाचा फायदा आहे, अडाणीपणा आहे. मग मोठं झाल्यावरती ना कोणा बळी पडायला मोहाला. आता तर समज आलेली आहे. मग आताचे मोह बदलले. आताचा मोह आहे स्क्रीन टाइम त्याला म्हणतात. म्हणजे मी शिक्षिका असल्यामुळे म्हणजे बरेच वेळा आम्ही मुलांना सांगतो स्क्रीन टाइम कमी करा. काय असतो स्क्रीन टाइम? मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती किंवा टीव्ही. पूर्वी टीव्ही, नंतर मग मोबाईल आणि लॅपटॉपवरती आपण किती वेळ घालवतो दिवसाचा. कल्पना करा, सकाळपासून स्वतःला तिराई दृष्टीने आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल आपल्याकडे नोटिफिकेशन्स असतात, बरोबर. आणि आमच्यासारखे लोक तर ते प्रत्येक माणसाप्रमाणे नोटिफिकेशन पण वेगळं लावलेलं आहे. त्यामुळे हा मेसेज आला तर आईचा आला, हा आला तर आणखी कोणाचा आला, या ग्रुपचा आला, लगेच आपण बघतो ते चेक करून. किंवा मग दिवसभराचे कामात एकदा सगळे मेसेजेस बघायचे. तर पूर्वी ना टपाल तपासायचे. रमाबाई रानडेंच्या वगैरे चरित्रात वाचायला मिळतं स्वतः टपाल. मला वाटायचं एवढा वेळ पत्र तपासायला लागतं रोज, ती मोठी व्यक्ती होती म्हणून. पण आमचा पण वेळ जातो ना, हे टपालच तर आहे, हातामध्ये आलेला टपाल आहे रोज. मग त्यांना उत्तर पाठवलं पाहिजे. त्यांनी मला जर इमोजात आज रामनवमीच्या शुभेच्छा ज्यांनी पाठवल्या तर उत्तर तर पाठवायला पाहिजे. असं किती वेळ जातो. मी जेव्हा विचार करते की हे नव्हतं जेव्हा यंत्र माझ्या हातात, मी कसा वेळ घालवतो, हा वेळ मी काय करत होते त्याचं उत्तर नाही सापडत. इतके आपण त्याला यूज टू झालो, इतकी सवय झाली आपल्याला. माहिती आहे
आपण बाहेर पडणार, आपण अंथरुणावर पडतो, टाइमपास मोबाईलवरती करतो, मी पण त्याच्यात सामील. काही राहिलेले मेसेजेस करायचे आहेत, काही राहिलेल्या गोष्टी करायच्या आहेत, पण त्याचा डोळ्यांवरती आणि मेंदूवर परिणाम होऊन एक डॉक्टर यश वेलणकर म्हणून आहेत, त्यांचे युट्यूबवर लेक्चर्स पण आहेत, तुम्ही ऐकलं तर तुमच्या म्हणजे तुम्हालाही माहिती पडेल. ते म्हणतात इन्सोमनिया म्हणून जो मुख्य रोग आहे म्हणजे निद्रानाश, हा पूर्वी फक्त ठराविक वयाच्या माणसांना व्हायचा, आता तो बऱ्याच प्रमाणात, त्याला वयाची मर्यादा नाही आली. याचं मेन कारण त्यांनी स्क्रीन टाइम दिला, विशेषतः रात्री उशिरापर्यंत आपले डोळे जेव्हा त्या स्क्रीनवरती जोडले जातात तेव्हा अनेक जे रोग होतात त्यातला इन्सोमनिया हा रोग आहे. त्याला बऱ्याच रोगांना सायकोसोमॅटिक डिसीजेस म्हणतात, म्हणजे काही आपल्या जीवनशैलीशी संबंधित आजार असतात तर काही आपल्या मनोभूमिकेशी संबंधित असतात, तर हा जीवनशैलीशी संबंधित आहे. आणखी मोहाचं उदाहरण, मला माहिती इथे असलेल्या समस्त जे महाराजांचे म्हणून आलेले लोक पुरुष वर्ग आहे. पुरुष वर्ग म्हणते कारण आता इथे आलेल्या ज्या बायकांचा वयोगट आहे तो या बाबतीत क्लीन चिट आहे माझ्या दृष्टीने. काय, मी तंबाखूबद्दल बोलते, कारण का पुढच्या पिढीच्या बाबतीत मी हे विधान नाही करू शकणार की तंबाखू खाण्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो. हे प्रत्येक वेळी आपण थिएटरमध्ये जातो, ती जाहिरात येते, खूप विकृत झालेले चेहरे आपल्याला बघवत नाही, असं प्रत्येक वेळी हा वैज्ञानिक इशारा त्या पाकिटावर लिहिलेलं असतं सिगरेटच्या. असं असून मोह जेव्हा होतो खूपच त्याचा आपण एक प्रकार किंवा उदाहरण आपण म्हणू शकतो. माहितीये त्यांना मी नचमी प्रवृत्ती तशी अवस्था होते. त्या बाबतीत थोडं इतिहासात मिळते, माझ्या आवडीचा विषय म्हणून की ब्रिटिश काळामध्ये खूप लोक इथे जेव्हा राहायला आले त्यांचे टप्प्याटप्प्याने, त्या लोकांनी ना आपल्याला ती एक मदत उपकारणे मी म्हणणार, त्यांची सवय म्हणून त्यांनी केलं, आपल्यासाठी नव्हतं केलं, स्वतःच्या रेकॉर्डसाठी केलेलं. त्यांनी डायरीज लिहिली, पत्र लिहिली आणि आपल्या सुदैवाने ते सगळं आपल्याला वाचायला उपलब्ध आहे इंग्लिशमध्ये. त्यातल्या एका डायरीत मला वाचायला काय मिळालं माहितीये, त्याला माहित नव्हतं बिटल नट म्हणजे विड्याचं पान म्हणजे काय असतं, नुकतेच ते इथे आले होते. त्यांनी वर्णन केले की सगळे भारतीय लोक सरसकट एक प्रकारची पानं जे ते सगळं चावत असतात आणि तोंडातून जो रस लाल येतो ते थुकत असतात. मी म्हटलं अरे रामा, म्हणजे थुंकण्याची सवय ही तेव्हापासून आपल्या लोकांना आहे. तंबाखूवाला पान मी साईडले ते थुकावंच लागतं, पण ते त्याने वर्णन लिहून ठेवलंय. त्याच्याही आधी असणार आहे पण हे त्यांच्या रेकॉर्ड्समुळे वाचायला मिळतं की सतत खाणं व्यसन म्हणजे काय, तर तुम्ही त्याच्या अधीन होता, मर्यादेच्या बाहेर त्याचं सेवन करता, मोह पुन्हा एकदा माहीत असतं तरी सुद्धा त्या मोहाला बळी पडतो. हा मोह असतो नेमका कुठे? मी जेव्हा शरीराचा विचार करते तेव्हा बऱ्याच वेळेला लोकांनी मेंदू म्हणजे मन आहे का, हृदय म्हणजे मन आहे का, याच्यावरती बराच रिसर्च झालाय. एक तर डॉक्टर आनंद जोशी म्हणून एक मेंदू तज्ज्ञ आहेत, त्यांच्या पुस्तकात मला हे क्लिअर वाचायला मिळालं की अध्यात्म ज्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतो, म्हणजे ते सगळ्यांना ऐकून हा शब्द अगदी पाठ असेल, कोणते 4 हे वेगवेगळे भाग आहेत, बरोबर? काय आहे? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर शास्त्र म्हणतात की मनामध्येच आपल्या हे जे विकार आहेत ते जन्माला येतात, म्हणजे मेंदूमध्ये येतात. मेंदूत वेगवेगळी केंद्र आहेत. आपल्या शास्त्राने त्याला अंतःकरण चतुष्टय नाव दिलं. तर मन म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं, जिथे विकार किंवा काम किंवा इच्छा जन्माला येते ती जागा, ती शोधून दाखवता येत नाही, ते आहे, बरोबर? बुद्धी काय आहे? ते जे मनात आलंय ते पूर्ण करण्याचं किंवा नाही करायचंय, कसं करायचंय, सगळ्या WH हाऊ, वेन, कसं, कुठे करायचं हे ठरवणारं साधन म्हणजे बुद्धी. ठीक आहे. चित्त काय आहे? थोडं सोप्या शब्दात सांगायचं तर स्मृती. चित्त म्हणजे स्मृतींचा कोश, आठवणी. आणि आपण चित्तामधून जात नाही, आपण ढोबळ अर्थाने मनातून जात नाही म्हणतो, पण आध्यात्मिक ते चित्तामध्ये साठवण्याची जागा आहे. आणि अहंकार ज्याला आपण दूरार्थाने म्हणतो मीपणा, गर्व अशा अर्थाने आपण अहंकार वापरतो, चूक नाहीये, पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने अहंकार म्हणजे काय? अहंकार होती, मी करतो, म्हणजे मीपणाची जाणीव असणं हेच मुळात अहंकार. ज्याला अस्मिता म्हणतात काही लोक, आपली अस्मिता जागी करायची, मराठी अस्मिता, हे सगळे त्याच्या शेड्स आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, पण एकंदर नाव त्याला सर्वव्यापक एकच आहे, अहंकार. ठीक आहे. हे 4ही आहेतच. या 4 पैकी जो मोह आहे तो खरं म्हणजे या मनामध्ये वास करतो. तो पूर्ण करायचा की नाही ते बुद्धी ॲक्च्युअली डिसाईड, त्याला ठरवायचं आहे.
आणि तो जेव्हा पूर्ण होतो किंवा होत नाही झाला तर ती जी कटू स्मृती आहे ती त्या चित्तामध्ये राहते आणि त्याचे जे परिणाम आहेत ते अहंकारामुळे होतात. हे नाही झालं माझ्या मनासारखं, मग कधी दुःख होतं, कधी राग येतो, कधी मत्सर वाटतो. हे सगळी जी पुढची जंत्री आहे ती माझ्या अस्मितेमुळे होते. म्हणजे असं म्हणतात की या 4 पैकी एक जर मोहाला बळी पडला, मनोबुद्धी चित्त अहंकारापैकी, तर ते नुसती प्रवृत्ती निर्माण होते पण ऍक्शन मध्ये येत नाही, कृतीमध्ये येत नाही. पण 4ही जण सामील झाले की कृती घडायला सुरुवात होते. म्हणून महाराज आपल्याला एक इशारा देऊन ठेवतात की वृत्ती उठणं आपल्या हातात नाहीये, पण त्यामागे देहाला जाऊ द्यायचं की नाही हे आपण ठरवायची बुद्धी रामाने आपल्याला दिलेली आहे. म्हणून म्हटलं की बुद्धी जर अंकुश करत असेल तर मग मोह जरी निर्माण झाला तरी शरीर ते काम नाही करणार. या 4ही जणांना फितर होता कामा नये. दोघांपैकी एकाला जरी त्यांनी वश केलं मोहाने तरी बाकीचे त्याच्यावरती कंट्रोल किंवा अंकुश करू शकतात. त्यामुळे ते स्वातंत्र्य आपल्याला दिलं ते बुद्धीचं स्वातंत्र्य आहे. मग गोस्वामीजी म्हणतात की काम हा मनप्रधान झाला, मनात निर्माण होतो. लोभ हा बुद्धिप्रधान आहे असं ते म्हणतात. प्रधान म्हणजे बुद्धीशी संबंधित आहे. कसं? कारण जेव्हा मी ठरवते मला ही वस्तू हवी आहे ना, काम इतकं ठीक आहे, पण लोभ म्हणजे काय? समथिंग एक्सेसिव्ह आहे, त्यापेक्षा जास्त हवंय, माझ्या गरजेपेक्षा जास्त हवंय. मग तो कसलाही असला तरी तो लोभच झाला. मग तो माझ्या बुद्धीला सुचू देत नाही ना काही. एरवी माझी बुद्धी सजग असते, मी काय करायचं काय नाही मला कळत असतं, पण लोभाने एकदा त्याच्यावरती पकड मिळवली, नियंत्रण मिळवलं की मला समजत नाही असं की मी नेमकं मग नको ते आपल्या हातून वळतं. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की लोभ हा बुद्धी प्रधान आहे आणि क्रोध अहंकार प्रधान आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे कसं? वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यातल्या छोट्यातल्या छोट्या घटना आठवून बघा. माझ्या मीपणाला ठेच लागली. हा मीपणा कुठे कुठे व्यापून असतो? छोट्या मुलामध्ये सुद्धा असतो. एकदा म्हणून बघितलं असेल आपण, येडायच का तू, हे काय काढलंय, काही कळत नाही का तू, असं करतो आपल्याला. तू मारू शकत नसला तरी एक्सप्रेशन अभिव्यक्ती केल्याशिवाय राहत नाही. इतक्या छोट्या जीवामध्ये सुद्धा ती भावना, कारण तो मीपणा आहे. देहबुद्धी आहे म्हणजे तो मीपणा असणारच आहे. त्याच्या पलीकडे जायला असतं ते सगळं एवढं महाराजांनी सांगून ठेवलं आपल्याला. किंवा माझं ऐकत नाही, मी एवढं सांगत होतो आधीपासून तरी मी सांगत होतो. महाराज म्हणतात ना हे नाही करायचंय तरी मी सांगत होतो हे सोडायचंय. आग्रह पण आपण अहंकारापोटी धरतो. एकदा सांगून बघा, दोनदा सांगून बघा, पण ऐकत नाही. महाराज म्हणतात ना एक उदाहरण आहे की हा मुलगा ते ऐकत नाही, त्याला कसली चिंता नाही. अरे तुम्हाला ऐकत नाही म्हणून त्याचं अगीत होईल ही तर म्हणाले, तो माझं ऐकत नाही. हा कुठेतरी अहंकाराला आपल्या धक्का पोचतो आणि राग येतो. राग प्रत्येक वेळी व्यक्त होतो असं नाही. आपल्याला कोणावर राग आलाय, कुठे आलाय, आपली पोझिशन, अधिकार काय आहे, त्याप्रमाणे आपण राग कसा व्यक्त करायचा ती बुद्धी आपली तेव्हा काम. जिथे आपलं चालतं तिथे राग व्यक्त होतो आणि तो मग नाही व्यक्त करताना तो चित्तामध्ये जाऊन पोचतो आणि त्याची स्मृती बनते. इथे असलेल्या समस्त श्रीवर्गाला मी विचारलं, समजा प्रामाणिकपणे सगळ्यात जास्त याची देणगी आम्हाला दिली, माझ्या सकट मी मान्य, कुठल्या कुठल्या आठवणी आम्ही ठेवू शकतो डोक्यामध्ये. डिटेलिंग म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्ट आमच्या लक्षात असते. अनेक वर्षापूर्वी आमच्या बाबतीमध्ये कोणी काही अन्याय केलाय, कुटुंबाच्याच बाबतीत होतं हे, आणि आपण ते उगाळत राहतो. वेळ आली की आपण ते बोलतो आणि जेव्हा आपण बोलतो, मी माझ्याकडून सांगते, आपल्या नवऱ्याला आठवतच नसतं हे काय झालं, पण तो म्हणतो काय दुष्काळात पडत नाही, पण आपल्याकडे सगळी म्हणजे जंत्री तयार असते, म्हणजे ते त्याची विस्मृतीने सहज जगत असतात. पण आपल्या चित्तात तो मलदोष असल्यामुळे पण ते रवंथ करतो. आणि नुसतं नाही की आठवण पुन्हा जेव्हा येते मनाच्या तळाच्या वरती, तेव्हा परत तोच राग, परत तेच अपमानाचं शल्य, हे सगळे विकार आपण पुन्हा कशाला त्रास देतो आपण स्वतःला, केवळ स्मृतीमध्ये ठेवल्यामुळे. ठीक आहे, म्हणजे हा पण एक मानस दोष आपल्यामध्ये आहे. त्यामुळे वासना असू देत, काम असू देत, या सगळ्या आपल्याला वर्तमानामध्ये कार्यप्रवण करतात, भूतकाळाशी आपल्याला जोडून ठेवतात, जखडून ठेवतात. जोडण्यापेक्षा मी म्हणून सुटू देत नाहीत त्यातून. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी असतात. खरं म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपण विसरायला पाहिजे, पण ते विसरू देत नाही. किंवा खरं म्हणजे आपली विसरण्याची इच्छा नसते त्यातून. म्हणजे ज्याला आपण म्हणतो जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, तशी काहीशी जिंदगी के बाद भी. कारण भारतीय तत्वज्ञान काय सांगतं, हेच तुम्ही घेऊन
पुढे जाता पुढचा जन्म कोणता येतो. अनेक संतांच्या चरित्रात आपणही बरंच काही ऐकत असाल, वाचत असाल. पुढच्या जन्माच्या सगळ्या ज्या आपण म्हणतो बीजारोपण हे आपण आपल्याच हातात असतं आणि आपण ते करत जातो. त्याचं एक उदाहरण सांगते. ज्योतिषाचार्य ज्योतिर्विशारद म्हणून आपण श्री श्री भटांचं नाव ऐकलं असेल, डोंबिवलीचेच रहिवासी होते. त्यांच्या पुस्तकात मला वाचायला मिळालं की डॉक्टर व.नी. पुरंदरे म्हणून एक भारतामध्ये खूप सुप्रसिद्ध स्त्री शल्यचिकित्सक होऊन गेले, गायनेकॉलॉजिस्ट आणि सर्जन होऊन गेले. त्यांचं पुस्तक आहे, आत्मचरित्र आहे. तर त्यांचा असा हातखंडा होता की फेल्युअर नाहीच कुठली केस, आणि अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया त्यांनी मुलं होण्याच्या वेळेच्या ज्या असतात अडचणी त्या दूर केल्या. तर त्यांची कुंडली जेव्हा पाहिली भटांनी तेव्हा ते काय म्हणाले की त्यांच्या पूर्वजन्मी म्हणजे पुरंदरेंच्या पूर्वजन्मी ते वैद्य होते, वैद्य. आणि वैद्य असताना त्यांच्या डोळ्यासमोर एक स्त्री प्रसूती समयी गेली. त्यांना ते खूप शल्य जाणवलं. तर त्यांच्या मनात इतकं रुतून बसलं की हे का झालं, आपलं ज्ञान अपुरं पडलं, आपलं शास्त्राचं ज्ञान अपुरं पडलं, की त्यांना पुढचा जन्म ते पूर्ण करण्याची संधी मिळाली. चांगल्या अर्थाने झालंय हे त्यांचा पुनर्जन्माचं कारण की त्याचा अभ्यास त्यांनी केला आणि मग ते जगप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ आहेत. म्हणजे त्यांची मुलाखत एकदा त्याच्यावरती मी वाचली होती. त्यांनी असं म्हटलं, त्यांना परदेशी लोकांनी विचारलं की तुमची बोटं एवढी पटापट शस्त्रक्रिया कशी करू शकता, एवढी हालचाल कशी करू शकता, कारण ते टेक्निक असतं. तर ते म्हणाले आम्ही भारतीय लोक हाताने जेवतो, सगळी कामं आम्ही हाताने करतो, चमचे आणि हे वापरत नाही, ग्लोव्ज वापरत नाही, त्यामुळे चपळाई आमच्या बोटांमध्ये, असं त्यांनी उत्तर दिलं होतं. दुसरं उदाहरण अंबुराव महाराजांचं आठवतं. आपल्याला इथे खूप लोकांना गुरुदेव रानडे माहीत असतील, निंबर्गी संप्रदाय माहीत असेल. त्यातले जे अंबुराव महाराज होते त्यांना एकदा सहज, गुरुचं किती बारीक लक्ष असतं त्यासाठी मी उदाहरण देते. आणि वाचलं असं काही की मला जरा टेन्शन येतं की महाराज आपल्याला किती लक्ष ठेवून असतील. त्यांच्या एकदा एक रस्त्याने जाताना स्त्रीकडे बघून वासना आली नाही मनात, पण किती छान केस आहेत, हा किती साधा विचार आहे, हा मनात चमकून गेला अंबुरावांच्या. आणि गुरुकडे चालले होते भेटायला. त्यांना उमदीकर महाराज म्हणतात पुढचा जन्म नागाचा हवाय का. गेल्या गेल्या विचारलं आणि मग हे चमकले, त्यांच्या लक्षात आलं, मूळ शोधायला अरे असं आलं. असं तर आपल्या मनात किती येतं, जर लिहून काढायचं ठरवलं तर शरम वाटेल आपल्याला. म्हणजे हे काही आपल्याला हवंय असं नसतं, पण वाटतं ना छान आहे किंवा वाईट आहे, हे हवं आणि नको. पण ते बाबा बेलसरे म्हणतात ऍसर्शन आणि निगेशन हे दोन्ही नको आहे, कारण हे दोन्ही पुढच्या जन्माला कारण होणार आहे. कारण हे माणूस दोषामध्ये परिवर्तित होतात म्हणून. म्हणजे काही दुःखांचा जेव्हा विचार करतो की अभावजन्य असतात, माझ्याकडे हे नाही म्हणून, आणि काही असतात की अज्ञानजन्य असतात. अज्ञानजन्य का, कारण माझ्याकडे आहे पण मला त्याची विस्मृती झाली, जाणीव नाहीये मला. सगळ्यात पहिले तर हा दुर्लभ नरदेव याच्याबद्दल भल्या भल्यांनी सांगितलेलं आहे, तो धडधाकट मिळालाय मला, त्याची मला जाणीव नाही, त्यामुळे अज्ञान. आणि मग मला काहीतरी हवेपण आणि नकोपण येतं आणि त्याचं म्हणजे उत्तरन असून मला त्याचा विसर पडलाय. बरं, हे रोग जेव्हा असतात ना तर गोस्वामीजी म्हणतात की संसर्गजन्य असे मानस रोग आहे. ते कसं काय, संसर्गजन्य रोग कोविडमुळे आपल्याला चांगलं माहिती आहे. त्याच्या संपर्कात नुसतं आलं तरी सुद्धा स्पर्शजन्य वेगळं आणि संसर्गजन्य वेगळं. मला राग आलाय, सगळ्या बायकांनी आठवून बघा, आपल्याला कुठल्या तरी उत्तर डोकं सटकलंय, खूप राग आलाय, त्याचा संसर्ग घरात होत नाही का. आपल्या अधिकारावर आहे तर आपल्याकडे तेवढी पॉवर असेल तर ते आपण दुसऱ्याकडे पास करतो. आपला राग कुठेतरी आपण व्यक्त करतो, नको तिथे व्यक्त करतो, थोडं वातावरण घडून होतं. एक 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एक धडा होता. त्या धड्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं की एक माणूस लिफ्टने जातोय, हा, आणि लिफ्टने जातो तर लिफ्ट मधला तो म्हणतो की 4थ्या मजल्यावरचं, हे म्हणताना तो प्लीज इंग्लिशमध्ये सारखे मॅनर्स वापरतात तर प्लीज म्हणत नाही, तर त्या लिफ्ट मधला खूप राग येतो आणि तो म्हणतो की ती वेट आउट होते, तुम्ही बाहेर जा लिफ्ट मधून. याचं मूळ त्यांनी शोधलं तेव्हा त्या लिफ्ट मधला राग आला, कारण त्या दिवशी त्याच्या बॉस बरोबर वाद झाला होता, पगार वेळेवर मिळत नाही म्हणून. बॉसनी त्याला का पगार वेळेवर देण्याची उलट उत्तरं दिली, कारण बॉस तर बायको बरोबर भांडण झालं होतं. बायको का चिडली होती, कारण बायकोची काम जी मोलकर मदतनीस बाई आहे मेळ ती वेळेवर आली. एक
गोष्ट घडली त्याचे एवढे पडतात आणि मग ते बरंच पुढे त्या धड्यामध्ये की त्या लिफ्टमनवरती आबरू नुकसानीचा दावा वगैरे लावला जातो. मी ते वाचून विचारात पडले की होतं असं. याला परकजन इफेक्ट आपण म्हणतो. एका आपल्या मानस रोगाचा परिणाम मग तो लोभ असला. आपण इतिहासात खूप उदाहरणं वाचले, राज्य लोभाची वाचले आपण. महाभारताच्या पेक्षा वेगळं उदाहरण काय आहे की आपण मत्सर आणि लोभ याचं पूर्ण एवढा सर्वनाश होईपर्यंत त्याची परिणती झाली. ही सगळी संसर्गजन्य रोगांची उदाहरणं आहेत. मत्सराबद्दल तर गोस्वामीजी म्हणतात की मत्सर हा मनाचा टीबी आहे, राजयक्ष्म आहे. हे वाचून पटकन आपल्याला वाटतं मी कुठे कोणाचा मत्सर करतो. मत्सर किंवा द्वेष आपल्याला वाटत असतं आपण कोणाचं करत नाही, पण त्यांनी जेव्हा त्याच्यावरती काय म्हणतो विवेचन केलंय तो सूक्ष्म रूपाने असतो म्हणून त्याला राजयक्ष्म म्हणतोय. तो पुरतडतो आपल्या मनाला, जाळतो जर तो द्वेषात रूपांतरित झाला तर. मला मिळालं नाही आणि त्याला कसं मिळालं, मी जास्त डिझर्व करते, मी एवढं म्हणजे योग्य त्याला असून पण या व्यक्तीला हे मिळतं, हे जेव्हा मनात येतं तेव्हा ते मत्सराचंच एक रूप किंवा छटा असते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे दुर्योधन असू दे किंवा मग शिशुपाल असू देत यांची आपण उदाहरण मत्सराची पाहिली आहे. इथे परशुरामांचं पण उदाहरण ते घेतात. तर परशुरामांचा काय संबंध आहे, तो तर देवाचा अवतार आहे पण ते वर्णन करतो आवेश अवतार असं परशुरामांच्या अवताराचं वर्णन केलेलं आहे. त्यांना काय झालं, त्यांच्याकडे दोन प्रॉब्लेम झाले असं वर्णन आहे, ममता आणि अहंता असं. म्हणजे त्यांनी त्याच्यात वर्णन केले तुलसीरामाने. तो प्रसंग खूप छान वर्णन केलाय की जेव्हा रामाने शिवधनुष्याचा भंग केला की एक डेस्टिनी हे करणं आवश्यक होतं म्हणून केलं. ती बातमी जेव्हा शंकरापर्यंत पोहोचली, धनुष्य कोणाचं होतं, शंकर. खरा धनुष्य तोडल्याचा राग कोणाला यायला पाहिजे, शंकराला. पण वर्णन असे शंकर स्वर्गात नाचायला लागले कारण पुढची सगळी गोष्ट त्याच्यावरून घडायची होती, विवाह आणि हे सगळं. बरं त्यांनी ठीक आहे दिलं, जनकाला दिलं ना. पुढचा प्रॉब्लेम जनक बघून गेल कोणी ठेवायचं, तर जनकानेच पण ठेवला होता त्यामुळे त्याला राग येण्याचा प्रश्न नाही. मालकी जनकाची होती पण त्यालाही राग आला नाही. परशुरामांना राग आला, काय कारण असेल त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की माझं मी दिलेलं धनुष्य असं तोडलं, याचा अहंकाराला जी ठेच पोचली ते, आणि ममता धनुष्याबद्दल असलेलं ममत्व. म्हणून ते असं म्हणतात की याच्यावर दोनच उपाय आहेत. अहंकारावरती उपाय काय आहे, ज्ञान, राम. म्हणून रामाचा जो संवाद आहे ना परशुरामाची, मूळ रामायणातलाही आपण वाचला असेल कदाचित, सौजन्याची मूर्ती, राम म्हणजे नम्रता, त्या जोरावरती ज्ञान तो त्यांच्या समोर कुठेही आवेश न आणता रामचंद्र सांगतात, नम्रता घेतात. तिथेच अर्ध म्हणजे युद्धाचं आव्हान देतात ना परशुराम त्यांना की तुझं हे सिद्ध करून दाखव माझं धनुष्य तोडलं. आणि त्यांच्या ममतेवरती उपाय काय, तर वैराग्य. म्हणून म्हणतात लक्ष्मणाची योजना असं तुलसीदास म्हणतात, कारण लक्ष्मण म्हणजे साक्षात वैराग्य मूर्ती. त्याच्या चरित्रातून त्यांनी ते दाखवून दिलं. लक्ष्मणाला राग येतो, तो म्हणतो की परशुराम एवढं चॅलेंज देतात, आव्हान देतात तर आपण उत्तर द्यायचं, पण आपल्याला रामचरित्र माहिती आहे. त्यामुळे हे दोन मुद्दामून परमेश्वराने योजना केली असं ते म्हणतात. ते वाचून मला असं वाटतं की परशुराम जर देवाचा अवतार होते तर खरंच त्यांना हे राग वगैरे आला असेल काय, सगळं नाटक आपल्यासाठी आहे. बरोबर, जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला प्रश्न पडणं हे आपल्यासाठी आहे, तसंच आपल्या जनसामान्यांना त्यातून शिकायला मिळावं. कारण असे प्रश्न आपल्याला रामायणात आणि महाभारतात वारंवार पडतात की ही सगळी लोक जर वरतूनच आलेली आहेत, त्यांचे जन्म काही कारणासाठी झाले, मग अशा सामान्य माणसांसाठी कसं वागताना दिसतात. तेव्हा लक्षात आलं की महाभारत आपल्याला जीवनाचे धडे देतं आणि रामायण आपल्याला जीवनाचे आदर्श देतं. काय करायला हवं त्या उच्च पातळीपर्यंत जाण्यासाठी ते स्वतः करून दाखवणारे व्यक्तिमत्व आपल्याला रामायणामध्ये दिसतात. पण त्याची जाणीव नसते तेव्हा मग आपण या दोषांना बळी पडतो. वरती आपण त्याला चातुर्याचा मुलामा देतो, बुद्धीचा असा उपयोग करतो, अंतःकरण चतुष्टयामध्ये कसं करतो. माझं काही एवढं म्हणणं नाहीये पण असं झालं असतं तर बरं झालं असतं, हे एव्हरी नाव की सतत आपण त्याला आपल्या हुशारीने आपल्या दोषांवरती आवरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे कठीण असतं, हे सगळं आपल्याला या काळामध्ये बांधून ठेवायला कारण ठरतं. आणि हे पलीकडे जाण्यासाठी एक आपल्याकडे दोन उपाय आहेत. एक तर आपल्याला जी इंद्रिय किंवा देह दिलाय त्याच्या
मदतीनेच आपल्याला हे करायला पाहिजे. उपासना वगैरे देहाच्या पलीकडे जाणं तर पुढची पाहिजे. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय एके ठिकाणी की शिडीवरून तुम्हाला पलीकडे जायचंय तर शिडीवरूनच जायला पाहिजे. पलीकडे जाणं हे साध्य आहे, पण त्यासाठी माध्यम पण तेच आहे, साध्यही तेच आहे. आपल्याला तसंच सांगितलंय की देहाच्या पलीकडे जायचंय तर आधार तुम्हाला इंद्रियांचाच घ्यायला पाहिजे, कारण की त्याच्या पलीकडे जाणं एवढं सोपं नाही. इंद्रियातीत होऊन जाणं हे आपल्या सगळ्यांचं काम नाही. मग आपल्याला जी इंद्रिय दिली आहे ती त्यासाठी फितूर नसली पाहिजे, किंवा आपण भ्रष्ट म्हणतो तशी नसली पाहिजे. तुलसीदास म्हणतात की भ्रष्ट असतात, आपल्याला माहित नसतं. आपण म्हणतो आपण शुद्ध चारित्र्याचे आहोत, माझ्या आचरणामध्ये मी कधी असं भ्रष्टाचार वगैरे केला नाही. ते सूक्ष्मात नेतात आपल्याला. ते म्हणतात, 2-3 इंद्रियांपुरतं बोलूया वेळेच्या दृष्टीने. ते म्हणतात की जिभेची कामं काय, महाराजांच्या याच्यात पण आपण वाचलंय, बोलणं आणि खाणं. आपण ते अनिर्बंधपणे, म्हणजे स्त्री असल्यामुळे, माझा बोलण्याचा व्यवसाय असल्यामुळे काय त्याला मर्यादाच नाही, चान्स पण मिळतो, जसा आत्ता मिळाला बोलत राहतो. खाणं हे दोन्ही आहे, पण ना हे दोन्ही भोग आहेत ना, हे इंद्रियाला दिलेले बोलणं आणि खाणं हे स्थूल आहेत. ते दिसतात आपल्याला की मी भोग घेतो. मग आपण ते लोकांपुरतं म्हणू शकतो, जसं आपण चातुर्मासात काही नियम पाळतो, यमनियम, या जिभेची मौन पाळतात काही लोक. म्हणजे स्थूलामध्ये मी जे भोग घेतो या वाणीच्या किंवा जिभेच्या माध्यमातून, त्याच्यावर मी बंधन ठेवू शकतो, बंधन दाखवू शकतो की मी बंधन ठेवलंय. दुसरं त्यांनी म्हटले डोळे. डोळ्यांनी जे भोग घ्यायचे ते पण स्थूलातच म्हणतात, दिसणं आपल्याला चांगलं वाईट. पण तिसरं ते म्हणतात कान, हा जो इंद्रियाचा भाग, किंवा कान हे इंद्रिय जे आहे ना, इथे सूक्ष्मात आपण जातो. कारण एक तर कान बंद केले तर ऐकू येतं, पहिली गोष्ट. बहिरेपणा येईपर्यंत कान तर ऐकायचं काम करतात. मग तिथे भोगांचं डायफर्केशन विभागणी होते की हे मला आवडतं ऐकायला, हे मला नाही आवडत ऐकायला. आवडण्याची यादी खूप आहे. आपल्याला संगीत आवडू शकतं चांगलं वगैरे वगैरे, आणि आपल्याला काय ना आवडतं तर सगळ्यात जास्त आपल्याला निंदा आपली आणि दुसऱ्याची असेल तर ती आवडते. तुलसीदास म्हणतात की हे दुसऱ्यांना कळत नाही. आता समजा, कल्पना करा, आम्ही असे ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुप असेल ना तर भेटलोय, आणि जी व्यक्ती अनुपस्थित असते तिच्याबद्दल काहीतरी आधी साधाच विषय निघतो, पण थोडं जे फोडणी देऊन बोललं जातं तिथून उठून जात नाही आपण म्हणतो वाईट दिसेल, वाईट नाही दिसत, मला ते ऐकायला थोडी मजा येत असते. मी भले त्याच्यात ऍडिशन नाही करणार, मी अध्यात्माच्या मार्गाला असल्यामुळे मी भर नाही घालणार त्या निंदेमध्ये, पण ऐकायला आवडतं, निंदा ऐकायला आवडते. कोणाचं वाईट असेल तर ते ऐकायला थोडा रस वाटतो. म्हणून तर ते सिरियस मध्ये एवढी नावं आपण ठेवतो, तरी लोक ते बघतच असतात. दुसऱ्यांच्या घरातल्या भानगडी, बिग बॉस असेल नाही तर आणखीन काय. आणि आवडतं मध्ये फक्त चांगलं चांगलं आवडतं असं नाही, आणखीन काय आवडू शकतं तर मला माझी प्रशंसा आवडते. स्वामीजी म्हणतात हा जो भोग मी माझ्या कानाने घेते किंवा घेतो हे दुसऱ्यांना कळत नाही. मी स्वतःवरून सांगते की कोणी आपल्याला जेव्हा छान म्हणतं, छान बोलला का म्हणाले छान बोलतात, मी तोंडाने म्हणेन महाराजांची कृपा आहे, महाराजांनी दिलंय, पण कुठेतरी मला आतमध्ये मान्य करायचं आहे की मला सुखावायला हा छान वाटतं. छान वाटणं जे आहे ते माझ्या कानांचा हा जो भोग आहे घेणं, प्रशंसा माझी मला आवडणं, देवाचे गुण ऐकायला आवडणं उच्चतम पातळी झाली. पण माझं मला ऐकायला, महाराज म्हणतात की आपली प्रशंसा ऐकायला तिथे उभं सुद्धा राहू नये आपण साधकांनी. आपल्याबद्दल कोणी चांगलं बोललं तर हृदयाला चटका लागावा की मी याच्या लायकीचा नाहीये, योग्यतेचा, पण तसं माझ्या पुढचं बोलतं असं होत नाही. तोंडाने म्हणण्याची प्रॅक्टिस सुरू आहे की हा हे महाराजांनी दिलंय, पण हे अंतःकरणामध्ये नाही, ते त्यांना ओळखता येतं. आपल्याला ते आवडतं की नाही हे आपण लोकांना, ते म्हणतात लोकांना बसवू शकता तुम्ही कानांनी, म्हणजे लगेच म्हणतो हे त्यांनी दिलंय वगैरे, पण तुमच्या अंतःकरणात काय चाललंय ते तुमच्यातच ते असल्यामुळे त्यांना नाही तुम्ही बसवू शकत. आणि म्हणून तो मानस दोष म्हणून गणलेला गेला की आपली प्रशंसा आपल्याला आवडणं. हळूच तो लोभाचा पदर घेऊन येतो, म्हणजे लोक त्याचा हात धरून येतो, प्रशंसा माझी आवडते इथपर्यंत ठीक आहे, पण मग ज्यांनी नाही केली त्यांचा राग येणं हा पुढचा विकार त्याला जोडून आला. म्हणजे कसं की एवढ्या सगळ्यांनी कौतुक केलं पण त्याने नाही केलं किंवा तिने नाही केलं, हे जे वाटणं आहे हा लोभ आहे. माझ्यापुरती मला माफक प्रशंसा किंवा पावती माझ्या बोलण्याची असेल, स्वयंपाक करण्याची कसली आपण ज्या कार्यक्षेत्रात असू मिळाली आहे, पण ती सगळ्यांनीच करायला पाहिजे, हा लोभ.
अलगद कधी त्याचा पदर घेऊन येतो ते आपल्याला कळत नाही. संतांना याची बाधा होत नाही. आमच्या संस्कृतमध्ये प्रसिद्ध असं सुभाषित आहे याच्याबद्दल. ते म्हणतात की अद्यापि दुर्निवारम स्तुती कन्या वहती कौमारम. ठीक आहे. सद्व्याह न रोचते सा अस्यही असंताः न रोचन्ते. म्हणजे स्तुती नावाची मुलगी अजून कुमारिकाच राहिली आहे. तिचं काही लग्नच होत नाही. कारण ज्यांना ती आवडते, कोणाला ती आवडते? असंताः, जे सज्जन नाहीयेत त्यांना ती आवडते, पण तिला ते आवडत नाही. आणि तिला कोण आवडतात? सज्जन आवडतात, पण सज्जनांना ती आवडत नाही. म्हणून बिचारीचं अजून लग्नच होत नाही. असा छान श्लोक आहे. एक म्हणतो ना आपण अन्योक्ती, अशा अर्थाने आपल्याला काय आवडायला हवं आणि काय नाही यासाठीचा हा श्लोक आहे. मग मी म्हटलं तसं कानामधून प्रशंसा, मग तो नाही मिळाला आपल्याला त्याचा भाव लोकांकडून की अहंकार. म्हणून ते म्हणतात अहंकाराचा दरवाजा कानामधून सुद्धा जातो, जास्त करून कानातून जातो. मग ज्या लोकांना हे नकोय ते काय करतात की वैराग्याचा एक त्याला मुलामा देतात. कसं? म्हणजे आपल्याला हे हवंय किंवा नकोय हे आपण गुपचूप पण करू शकतो. बघा यम नियम असतात ना की मी हे सोडलंय. डायबेटीस वाल्यांचं सोडून द्या, चहा वगैरे नाही, साखरेशिवाय वगैरे ते इलाज नाही म्हणून. पण आपण काय म्हणतो परान्न सोडलंय मी किंवा आणखीन काही सोडलंय, चातुर्मास वगैरे. हे वैयक्तिक मत मांडते. मला इथे कोणावर टीका करायचा उद्देश नाही. मला असं आपलं वाटतं की आपण एखाद्या व्यक्तीकडे बरेच महिन्यातून एखाद्या वेळी गेलोय आणि त्याने आपल्याला आग्रह केला या गोष्टीचा. एरवी मी त्याचं सेवन नाही करत आहे, म्हणजे गोड पदार्थ असू दे, काही असू दे, तर आज मला ही जाहिरात करायची खरंच गरज आहे का माझ्या वैराग्याची, की मी हे गेले एवढे वर्ष सोडलंय, मला हे चालत नाही, तब्येतीला चालत नाही, ओके. पण कधी कधी सूक्ष्मपणे आपल्याला हे लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं की पूजा झाल्याशिवाय मी पाण्याचा थेंब पण घेत नाही. मला सांगा, ही गोष्ट माझ्याबद्दल जर असेल की दुसऱ्या लोकांना कळली कशी? माझ्या घरातले लोक तर सांगायला जाणार नाही. एवढे कुठले घरातले लोक आपलं कौतुक दुसऱ्यांना सांगणार आहेत? म्हणजे कुठेतरी माझ्याच तोंडात नाही गेले, तू कोणाकडे तरी गेले, मग मी तिथे सांगणार की नाही पूजा झाल्याशिवाय मी नाही पाणी देईन. मी असं नाही का म्हणू शकत. माझं व्रत नाही मला तोडायचंय, नियम पाळायचा आहे. पण मी काय म्हणत आता नाही, थोड्या वेळाने देते पाणी आणि मग मी पूजा झाल्यावर येईल ना पाणी. पण ते मला त्यांच्यापर्यंत पोचवायची खरंच गरज आहे का? मग हे वैराग्य काय आहे? हे वैराग्य कुठेतरी मला या प्रशंसेचा लोभ आहे म्हणून मी त्याची जाहिरात करणार असं नाही व्हायला पाहिजे. कारण तो पण एक मानस दोष आहे किंवा मानस रोग आहे. म्हणजे त्यामुळे हे सोडलंय, मीठ सोडलंय, हे केलंय, हे आपण म्हणजे महाराज म्हणतात ना, या हाताचं त्या हाताला दान जसं कळायला नाही पाहिजे तसं याही डूज आणि डोंट्स म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही. पण प्रशंसेचा लोभ नको व्हायला म्हणून. ठीक आहे. आणि म्हणून ते म्हणतात की अहंकार सुद्धा दरवेळेला तामसिक असतो असं नाही, तो सात्विक पण असतो. याच्यासाठी ते एक छान प्रसंग आहे, आपल्याला कदाचित माहितीचा प्रसंग आहे की जेव्हा रामाला यौवराज्याभिषेक करायचं ठरलं तेव्हा मंथरा तिच्या मनात चलबिचल सुरू झाली आणि कैकेयीच्या दालनात आली. आता सगळ्यात आधी आपल्याला हे माहिती आहे की कैकेयीचं रामावर निरतिशय प्रेम आहे. आपण म्हणून मंथरेला कुटील प्रवृत्ती मानतो की तशी होती, तिला मत्सर होता पुष्कळ कौशल्यबद्दल. पण कैकेयीच्या मनात नाही मत्सर, ही तिच्या मनात तो निर्माण करते. असा प्रसंग आहे की ती सगळं वर्णन करते. मग रामाचं एवढं कौतुक होईल आणि तुझ्या मुलाला कोणी विचारणार नाही. पहिले कैकेयीची प्रतिक्रिया हीच आहे. बघा मी मुद्दाम सांगते, कैकेयी काय म्हणते, अगं मला तर राम इतका प्रिय आहे की पुढच्या जन्मी मी रामाची आई व्हावं किंवा राम माझा पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. हे मी पण या प्रवचनात वाचेपर्यंत मला वाटलं किती कैकेयीचं मन चांगलं आहे, किती रामावर प्रेम आहे. गोस्वामीजी म्हणतात की हे सात्विक अहंकाराचं उदाहरण. बापरे, ते काय म्हणतात की आता तो तिच्या जेव्हा वनवासातून परत येतात ना राम, तेव्हा सगळ्यात पहिले कौशल्याच्या आधी कैकेयीच्या पाया पडतात. म्हणजे इतकं मान देत आहेत, मग तरी पण अजून मुलगा व्हावा ही काय इच्छा? कारण कौशल्या आज कशी मिळवते? रामाची आई. कौशल्या सुद्धा राम म्हटलं जातं, कैकेयी सुद्धा नाही. मग ती जी वासना आहे की तो माझा मुलगा व्हावा, त्याने मान द्यावा न द्यावा ही पुढची गोष्ट आहे. पण हा गोस्वामीजी म्हणतात सात्विक अहंकार आहे. मी म्हटलं हे जर निकष लावले तर बापरे, सगळं जीवन माझं तर अहंकाराने लडबडलेलं काय म्हणाले. कारण अशा खूप इच्छा आपल्या मनात असतात. आपल्याला वाटतं की हे सात्विक आहे, पण ते म्हणतात नाही नाही, सात्विक अहंकार सुद्धा बंधनाला कारण आहे. म्हणून महाराज म्हणतात ना की चितेमध्ये सुद्धा 3 दिवस
त्या राखेमध्ये सुद्धा वासना असू शकते आणि आपल्याला त्याच्यामुळे पुढचा जन्म होता. पांडुरंग बुवांना जेव्हा इच्छा होती जाण्याची की गोंधळाला जाऊन मरण्यावर, महाराज म्हणाले ही सुद्धा पूर्ण करा नाही तर यासाठी पुढचा जन्म. इतकं वरच्या लेवलची अपेक्षा आहे आपल्याकडून, पण जमेल तसं आपण हे पालन करायचा प्रयत्न करायला हरकत नाही. आणि म्हणून मग आपल्याला जेव्हा आता हे मानस दोषांचं चिंतन त्यासाठी केलं की या सगळ्यामधून बाहेर काढायला आपल्याला मर्यादा इंद्रियांच्या आहेत. जरी इंद्रियांचं साधन असलं तरी मग रामाचा तिथे हे होतो, आपण म्हणतो आविर्भाव, तिथे त्याची भूमिका आपल्या आयुष्यात येते की तो पण शाश्वत आहे. जसे हे विकार, जसे हे रोग, जसे हे गुण यांचे ना वेळे पडलेत आपल्या जीवनाला. गुणांचा वेळा आहे, कर्मांचा आहे, काळाचा आहे, त्याच्यात आपण अडकून पडलोय. तर त्यातून सोडवायला आपल्याला तो प्रहरी किंवा जो शस्त्रधर हवा, तो राम हवा आणि तो शाश्वत आहे. त्याचा अवतार कित्येक हजार वर्षांपूर्वी होऊन गेला असला तरी आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने त्यांच्या तर नक्कीच म्हणू शकते की त्याचे अवतार वेगवेगळ्या संतांच्या रूपाने झाले. आपले महाराज पण रामरूप होते आणि त्यांच्यानंतर देहातीत कालातीत असं त्यांनी आपल्याला एक नाम किल्ली दिलेली आहे, तोच राम आहे. महाराष्ट्र चरित्रात तर खूप वेळा आहे राम, नाम म्हणजे रामच आहे वगैरे वगैरे. तर ते कसं ते आता आपण त्याच्यापुढे बघूया की रामाचं चरित्र त्रेतायुगात घडलं, पण आपल्याला आज सुद्धा आपल्याकडे दिलेलं जे नाम आहे त्याच्या आधारे आपले हे जे दोष आहेत ना, मानस दोष, यांचं बाबा बेलसरे सांगतात तसं चॅनलायझेशन करायचंय नामाच्या मदतीने. नाम हे त्याला सपोर्ट करणार आहे. चॅनलायझेशन म्हणजे काय? दोष नष्ट करणं हे भल्या भल्यांना जमत नाही, ते त्याच्या नादाला पण लागायची गरज नाही. कारण महाराज काय म्हणतात, नाम घेतल्यावर ते आपोआप कमी होईल. आणि बाबा बेलसरे म्हणतात की ते योग्य ठिकाणी वळवा, चॅनलायझेशन करा. म्हणजे मला खूप बोलायला आवडतं, तर ते बोलायचं काय हे ठरवायची बुद्धी मला दिली आहे. किंवा मला लेक्चर्स घेता येतील तर मी त्याच्यातून काय विचार मांडायचा आहे, आवडीचं किंवा आपल्या कौशल्याचं जो आपल्याला बंधन ठरू शकतं अशा विषयाचं आपण चॅनलायझेशन करायला पाहिजे. या दृष्टीने व्यक्तीचा पण फायदा होईल आणि राष्ट्राचा पण फायदा होईल असं म्हणायला हरकत नाही. मग त्यामुळे काय शरीराला जे ताप होतात ना या रोगांमुळे त्याच्यावरती पण नियंत्रण येईल. मग ते ब्लड प्रेशर असू दे, हल्ली खूप शब्द आपण ऐकतो छोट्यातल्या छोट्या, मला पण डिप्रेशन आलंय, स्ट्रेस आलाय, हे सगळ्या गोष्टीतून आपोआप हळूहळू आपली सुटका व्हायला हरकत नाही असं म्हणायला पाहिजे. आणि त्यासाठी स्वरूपाची ओळख पडायला पाहिजे. तुमच्यापैकी जे मराठी मीडियमचे असतील त्यांना लहानपणी विनोबाचा धडा होता, काही कळला नव्हता तेव्हा. नाव काय होतं ना त्या धड्याचं, स्वरूप पहा. हा आम्हाला काय म्हणतो प्राथमिक मध्ये धडा होता आणि काहीही कळलं नव्हतं. आज जेव्हा वाचतो स्वरूपचा अर्थ काय होतो त्याचं कुठेतरी आता थोडीशी ट्यूब पेटते. म्हणजे कसं मी आहे आणि माझ्यामध्येच हे सगळं दिलेलं आहे माझ्या गुरुनी किंवा देवानी म्हणा, याची मला विस्मृती झाली. उदाहरणादाखल समजा मला झोप लागली, झोपेत मला काय दिसलं, मी वाळवंटात गेले, खूप तहान लागली, इथे तिथे तहान कासावीस होऊन मी फिरते. झोपल्यामुळे मला माझ्या देहाचं तितकंसं भान नाहीये, त्यामुळे मला हेही भान उरलं नाहीये की माझ्या उशाशी तांबडा वाटं भरून ठेवलंय. मग करायचं काय? मला स्वप्नात जाऊन तर पाणी द्यायची गरज नाही, मला फक्त जागं करायचंय. मी नुसती स्वप्नात कासावीस झाले, जे ऑलरेडी जागे आहेत त्यांनी मला जागं करायचंय आणि तुझ्या बाजूला तांबडा बंड आहे ना त्यातून पाणी पी. तसं हे संत आपल्याला जागं करतात. आपल्याला बऱ्याच अभंगांमध्ये आणि भजनांमध्ये माहितीये की सहज बोलणे, हितोपदेश आणि ते आपल्याला जागं करायचं सतत कार्य करतात. आणि आता रामनवमी म्हणून संतांच्या योजने राम असं म्हणते की हे जे रामचंद्र म्हणून रसायन आहे, राम रसायन पुनर्पासा, ते रामचंद्र कसं आहे तर राम सूर्यकुळामध्ये आले, विश्वापूरच्या सूर्यकुळातला जन्म म्हणजे तेज साक्षात सूर्याचं, पण त्या नावाला काय जोडलंय? चंद्र, चंद्राची शीतलता. कारण हे कसे झाले म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भाषेत मार्तंड जे तापहीन, असा आपला राम राया. असे रामचंद्र या सगळ्या दोषांमुळे जे ताप होत आहेत आपल्याला मानस रोगांमुळे, त्यातून आपल्याला जी दिव्यानुभूती यायला पाहिजे, स्वरूप समजायला पाहिजे, त्यासाठी या शाश्वत रामाची उपासना कशी ती महाराजांनी सांगितली आहे. रूपाच्या पलीकडे नाम, त्याचं सतत चिंतन स्मरण करून आपण हे करू शकतो. रामाच्या बरोबरच्या काळामध्ये जे लोक होते त्यांनी ते ओळखलं होतं का? ओळखलं होतं. हनुमंतांनी ते ओळखलं होतं. एक सुंदर प्रसंग दिलाय रामायणामध्ये की हनुमंताने जेव्हा संजीवनी आणली वनस्पती,
तर त्यांनी किती सायास करून आणली ना ती द्रोणागिरी वगैरे, तर राम त्याचं कौतुक करतायत. हा परीक्षा बघायला ते म्हणतात तू होतास म्हणून हे जमलं, नाहीतर कसं काय शक्य झालं असतं. तर हनुमंत म्हणतात की तुम्ही एवढी प्रशंसा करू नका, या कानांना प्रशंसेची सवय नाहीये, आवड पण नाही, मला अजीर्ण होईल त्याचं. कारण मला माहितीये की हे मी करू शकत नव्हतो, हे तुम्ही मला सांगितलं कर म्हणून ती शक्ती माझ्यात आली आणि मी हे करू शकलो, असं ते म्हणतात. म्हणजे रामायण जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा ही प्रेम आहे ना, हनुमंताचं रामावरचं भक्ती आहे. ही सगळी जी व्यक्तिमत्व आहेत ना, हनुमान असेल, भरत असेल, सुग्रीव, विभीषण, हे नीतीने वागताना दिसतात, पण ती नीती ही रामावरच्या आंतरिक प्रीतीतून निर्माण झाली असं आपल्या लक्षात. अत्यंत प्रेम त्यांचं रामावरती, आणि त्यांना ते ओळखता आलं की तो राम म्हणजे प्रत्यक्ष कोण आहे, जे दुर्दैवाने रावणाला ओळखता आलं नाही. नंतर त्याला ओळखता येऊन त्याच्या अहंकाराने ही ओळख पटवण्यासाठी नकार दिला. म्हणून दुसरं उदाहरण दिलं त्यांनी सीतेचं. तर सीतेला राम प्रिय आहे, रामाला सीता प्रिय आहे, पण सीता जेव्हा हनुमंताजवळ निरोप देते ना की रामाला सांग सीताची इथे एवढ्या हालामध्ये आहे, तेव्हा ती म्हणते की तुझ्या प्रिय सीतेने निरोप दिला असं नाही म्हणत. आता पतीने पत्नीला प्रिय म्हणणं हे की ते समाज मान्य आहे, पण ती असं का नाही म्हणत. ती म्हणते त्यांना सांग की तुझी दीन अशी पत्नी इथे अशोकवनामध्ये हाल करते. हनुमंत म्हणतो दीनता प्रिय पत्नीचा निरोप म्हणून सांगतो. ती म्हणते नाही, तो प्रिय म्हणून लक्ष नाही दिलं जाणार, कारण मग आता तो 1 वर्ष मला असं नसतं ठेवलं इथे. दीन वत्सल येतो, दीन आहे कळल्यावरती तो इतका दयाळू आहे, तो एक क्षण पण थांबणार नाही आणि मला सुटकेसाठी ताबडतोब येईल, म्हणून ती त्याच्यासाठी शब्द वापरते. ही झाली सीतेची भूमिका. अजून एक प्रसंग वाचायला मिळतो वसिष्ठांचा. वसिष्ठ त्यांचे कुलोपाध्याय होते, कुलगुरू होते, पण मुळात ते कुलगुरू व्हायला तयारच नव्हते. प्रसंग असा आहे की इक्ष्वाकूंपासून जे घराणं आहे तेव्हा वसिष्ठांना विनंती केली इक्ष्वाकू राजाने की तुम्ही आमचे कुलोपाध्याय व्हा. वसिष्ठांच्या दृष्टीने पुरोहित होणं कमीपणाचं नाहीये, पण ते थोडं अधिक पातळीवरचं झालं. आणि वसिष्ठ कशामध्ये गर्भ होते, तपश्चर्येमध्ये. त्याने नकार दिला, नाही जमणार नाही, कारण ते ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या वेगळ्या पातळीवरच्या आहेत आणि मला माझं जीवन ते उपासनेमध्ये आणवायचंय, ईश्वराच्या उपासनेमध्ये. तेव्हा मग इक्ष्वाकूला तर हेच हवे होते, म्हणून ते काय म्हणाले की ब्रह्मदेवाकडे जाऊया मध्यस्थी करायला. आपण गोष्टीत वाचतोय म्हणून कसा तेवढा अर्थ घ्यायचा, ब्रह्मदेव हे नेहमी अशी मध्यस्थी वगैरे करणार. तर ब्रह्मदेवाने त्यांना पाचारण केलं वसिष्ठांना आणि विचारलं की का बरं नाही म्हणताय तुम्ही. तर म्हणे मला तपश्चर्या करायची, हे सगळ्या ड्युटीज करायला लागलो तर ते कधी करू. ते म्हणाले तपश्चर्या कशासाठी करताय. वसिष्ठ म्हणाले ईश्वर प्राप्तीसाठी. ब्रह्मदेव म्हणाले ईश्वराचा जन्मच होणार आहे ना यांच्या कुळामध्ये, त्याचा सहवास मिळणार आहे तुम्हाला, आणखी काय प्राप्ती करायची वेगळी, तुम्ही नाही म्हणू नका. आणि वसिष्ठांनी हो म्हटलं. याचा उल्लेख पुढे वसिष्ठ करतात. कधी करतात, रामाचा जेव्हा राज्याभिषेक झाला, वनवास वगैरे सगळं झाल्यावर, तेव्हा वसिष्ठ म्हणाले देवा गुप्त भेट घेतली रामाची, असा प्रसंग आहे, सगळ्यांना बाजूला जायला सांगून आता मला हे नाटक अजून नाही बघता येणार, तुम्ही ईश्वर आहात हे मला माहिती आहे, पण मला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे, तुमच्याकडून नमस्कार घ्यायचा आहे. हे नाटक मी किती दिवस करू, आता नको, मला ओळख पटली आहे ना तुमची, आता मला या भूमिकेतून किंवा या जबाबदारीतून दूर करा अशी विनंती केली. आता ही झाली वसिष्ठांची भूमिका किंवा त्यांच्या मानसिक अवस्थेचा विचार. रामाची अवस्था कशी आहे, तो सर्वज्ञ, तो ईश्वर आहे आणि त्याला हे माहिती आहे की संत हे पूजनीय आहे, बरोबर. मग तो काय म्हणतो की गुरु होणं पण तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला जे पद दिलेलं आहे गुरुपद, ही अत्यंत महत्वाची जबाबदारी तुम्ही निभावली तेवढे दिवस. तर तुम्हाला असं वाटायचं कारण नाही की तुम्ही माझ्याकडून पाया पडून येत असं तुम्हाला त्यात कमीपणा वाटायचं कारण नाही. या दृष्टीने माझ्या वाचनात एक गमतीशीर गोष्ट आली, ती सांगते. गुरुपद कठीण कसं, आपण महाराजांच्या याच्यात तर वाचलेलंच आहे तुकाराम आणि महाराजांच्या गोष्टी. एक माणूस होता, त्याला असं वाटलं की आपण गुरु करावा, म्हणून तो एका संताला भेटायला आला आणि त्याला सांगितलं मला शिष्य करून घ्या तुमचा. तर गुरु म्हणाले ठीक आहे, पण शिष्य बनायचं असेल तर काहीतरी तुला सांग, जबाबदारी पार पाडायला लागेल. काय काय करावं लागेल मला, त्यांनी विचारलं. तर त्यांनी काय सांगितलं की पाणी भरावं लागेल, जुन्या काळातली गोष्ट आहे, पाणी भरावं लागेल, लाकडं फोडावी लागतील, कुठे शिदा वगैरे आणून स्वयंपाकाचा आश्रमात बघायला लागेल सगळं. हे तू करू शकशील का. तर मग हरकत नाही तुला शिष्य करून घ्यायला, सेवा वगैरे आल्या गेलेल्याची. आता हा माणूस विचारच पडला की हे एवढं सगळं करायचंय, शिष्य बनायचं असेल तर. मग तो म्हणाला मग गुरु बनायचं असेल तर काय करायला लागतं.
तर तो गुरु म्हणाले, काय बोलला आता? पण म्हणाले, गुरु म्हणाले तुम्ही बसायचं असतं आणि इन्स्ट्रक्शन द्यायच्या, सूचना द्यायच्या. हे ते उपरोधाने म्हणालेले. हा माणूस म्हणाला, मला गुरुच करून घ्या ना तुम्ही, शिष्य कशाला करता? तशी अवस्था आहे आपली की आपल्याला आपणासारखे कधी की तात्काळचा आपण असा अर्थ घेतो की एवढं करतोय तरी अजून काही नाही प्रगती, नामात प्रेम येत नाही. बरेच लोकांचं आपण शंका निरसनातले जे व्हिडिओ आहेत भावांचे त्यात ऐकायला मिळतं. म्हणजे जर जन्मांचा विचार केला, कालाच्या मितींचा विचार केला, आपल्याला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त इथे कीर्तन ऐकलेले लोक आहेत की हजारो वर्ष एक युग आहे. त्यातला तुम्ही आयुष्यातली 10 ते 15 अगदी डोक्यावर पाणी 20-50 वर्ष जो काही जप केला, त्याच्यातला किती सकाम केला, किती अजपाजप किंवा सहज प्रवृत्तीने केला, त्याचं मोजमाप काय आहे काळाचा विचार केला तर. आणि तरी आपल्याला वाटतं की अजून होत नाही, हा किती वेळेपणाचा विचार आहे. शनैही शनैही उपरमेत असं म्हटलंय आपल्या तत्त्वज्ञानाने. कारण अनंत ब्रह्मांडाचा विचार करून ते आपल्याला सांगतात. आणि राम वाट बघतो की हे कधीतरी थोडीशी पुढे एक कसुभर प्रगती करतील आणि माझ्या म्हणजे यांच्या माझ्यातलं जे अंतर आहे ते हळूहळू कमी होईल याची वाट रामराय आपल्यासाठी बघत असतो. म्हणून त्यासाठी आणखीन एक गोस्वामींचं सुंदर उदाहरण देते. ते असं म्हणतात की आपल्याकडे 2 पात्रांवर बघणार ना आपण उदाहरण. ते म्हणतात की आपल्याकडे बऱ्याच लोकांकडे मदतनीस येत असत, स्त्री काम करायला, भांडी वासनं किंवा काय. आमचं म्हणजे माझ्या बोलायचं झालं तर तुमचंही तसंच असेल की आपल्याला वाटतं की आपल्या घरी आधी यायला पाहिजे. का वाटत असतं? 10 घरं करत असते ती, तर त्यात आमच्याकडे आधी आहे. सिंपल लॉजिक असं आहे त्यामागचं की घरातून निघाल्या आल्यावर ताकद, कामाचा परफॉर्मन्स लेवल जास्त आहे, कारण पहिले आपल्याकडे करते. 10 घरांना नंतर फिरून आली तर शक्ती, माणूस आहे शेवटी, शक्ती कमी होणार आहे. तेवढं चांगलं काम करू आपलंच वाटतं, काही चूक नाही त्याच्यामध्ये. लौकिक अर्थाने हे विचार करावे लागतात. ते उदाहरण असं देतात संत. ते म्हणतात की आपलं मन सुद्धा असं दशेंद्रिय फिरून जर आलं आणि जप किंवा उपासना किंवा काय जे तुम्ही म्हणता देवतार्जन केलं, त्याचं काय परफॉर्मन्स असणार आहे? 10 घरं फिरून आल्यावरती जसं व्यक्ती काम नाही करू शकत, तर हे तुमचं शरीर किंवा मन जास्त, आपण काय मनाने करायचंय ना हे सगळं, त्याची तेवढी पातळी कशी काय साधली जाणार आहे? आणि एकाग्रता आणि प्रेम हे सगळ्या खूप पुढच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून त्यांनी उदाहरण काय दिले की याच्यामध्ये विक्षेप येतात. मग 10 घरं फिरताना तिला पण वेगवेगळ्या कारणाने उशीर होऊ शकतो, कुठे काही कमी काम, कुठे जास्त. मग हळूहळू चित्तामध्ये विक्षेप आले की एखादा चेंडू कसा टप्प्याटप्प्याने खाली, तसं आपलं चित्त घसरत जातं. विसरड्या वाटा आयुष्यात खूप असतात, खूप केलेले निग्रह, कधी ते पटकन आपण त्या भूमिकेवरून घसरतो ते आपल्याला पत्ता लागत नाही. माझ्या पुढचं सांगायचं, बाबासाहेबांनी काय सांगितलेलं एका प्रवचनात की तुम्ही ना खोटं बोलला नाही तर तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त होते. मी ते अगदी तरुण वयात ऐकल्यामुळे मला खूपच आवडली ती कल्पना. ते काय म्हणाले, 1 दिवसापासून सुरू करा तुम्ही, 1 तास 1 दिवस साधला. आणि मग काही महाराजांच्या चरित्रात पण एका माणसात उदाहरण मौनाची ताकद. त्या दिवशी मला जास्तीत जास्त वेळा असं प्रलोभन म्हणा, प्रसंग म्हणा उद्भवले की ज्याला आपण खोटं नाही म्हणत, थाप मारणं म्हणतो किंवा खरं न सांगणं म्हणतो, मौन साधणं, ही परीक्षा झाली. तेव्हा मी नाद सोडला. म्हणजे संकल्प करावा पण तो पूर्ण करण्यासाठी जे आत्मबळ लागतं किंवा उपासनेचं बळ लागतं ते दरवेळी आपल्याकडे असतं असं नाही. आणि म्हणून त्या चेंडूप्रमाणे आपली गमगच्छंती होते. आणि मग ही जी अभावगन्य आणि अज्ञानजन्य दुःख असतात ती आपल्याला त्रास देतात. त्या दृष्टीने आपल्याला देवाने सोय करून ठेवलेली असते या दुःखांना तोंड देण्याची. म्हणून आपल्याला 3 अवस्था आहेत, बालपण आहे, तरुणपण आहे आणि वृद्धत्व आहे. देवाने त्या तिन्हीला फेस करायला किंवा त्याच्याशी डील करायला, त्याच्याबरोबर नीट राहता यावं म्हणून आपल्याला शक्ती दिली आहे. तरुण वयात बालपणाचा विचार केला तर आपल्याला स्मरण शक्ती दिली आहे. म्हणून तर आपण ते श्लोक आणि हे सगळं लहान मुलांचा आपला आग्रह असतो की ते कोशामध्ये, चित्तामध्ये कुठेतरी दृढमूल व्हायला मदत होते. तरुणपणी शारीरिक बळ दिलंय आपल्याला. आणि वृद्धत्वी काय दिलं, आपण तर फक्त सगळं काढून घेतात, हळूहळू एक इंद्रिय शिथिल व्हायला लागतात. विचारशक्ती दिली आपल्याला, अनुभवाच्यातून निर्माण होणारी विचारशक्ती. आणि मग ही विचारशक्ती जर आपण वापरली योग्य प्रकारे, मग त्याला आपण उपासनेची जोड दिली तर आपण या सगळ्या वेड्यामधून, वृत्तींच्या दोषांमधून नक्की सुटू शकतो. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, बाबा मित्रांचे प्रवचनात त्यांनी म्हटले की आपल्या त्या चांगल्या विचारांना मदत करणारे अदृश्यचे आत्मे असतात, आपण शक्ती म्हणून त्यांना, ते आपल्याला मदत करतात.
पण त्याही पुढे जाऊन गोस्वामीजी म्हणतात की वाईट विचार मनात आले, वाईट शक्ती त्याच्याकडे आकृष्ट होतात, म्हणजे पिशाच्य असतील त्याचा आणखी त्यांना ते समजतं आणि त्याच्यामुळे आपली आणखी घसरण होते, कारण मग त्या वाईट इच्छा पूर्ण करायला त्या वाईट शक्ती आपल्याला मदत करतात आणि मग आपल्याला आपल्या निसरड्या वाट्यावरून घसरायला होतं. म्हणून ते विचार येऊ नाही द्यायचे. आपलं जे चित्ताकाश म्हणतो आपण, चिदाकाश, चित्ताकाश, ते कंदिलासारखं याचं जर आपण उपमा घेतली तर आतमध्ये जी ज्योत असते कंदिलाच्या, आपण म्हणू की तो परमात्मा आहे आणि आपलं जे आवरण आहे, सूक्ष्म देह असेल, कारण देह असेल, ती काच आहे, तिला काजळी धरली आहे, अनेक जन्मांचं कीटण त्याच्यावरती साठलंय. मग ती जर दूर झाली नाही तर आपल्या ज्योतीचं दर्शन आणि त्याच्यामुळे निर्माण होणारा प्रकाश याचा लाभ आपल्याला मिळणं शक्य नाही. आणि मग ती काजळी दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करायला लागतात. रामनवमीच्या निमित्ताने भेटलोय म्हणून आपण रामचरित्राचं चिंतन, कारण रामचरित्राचं चिंतन म्हणजे कसलं, सद्गुणांचं चिंतन, आदर्शांचं चिंतन. आणि ते असं म्हणतात संत की आपला जो कारण देह असतो ना, जर आपण सद्गुणांचं चिंतन केलं, अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर सद्गुण म्हणजे म्हणे एक देवता आहे, ती देवता प्रसन्न होते आपल्यावरती आणि ती प्रसन्न झाली की आपोआप बाकीच्या गोष्टी ज्या वाईट आहेत त्या बाजूला व्हायला लागतात. म्हणजे उदाहरण त्यांनी दिलंय की जर बघा आपण काय म्हणतो ते असे चित्रात बघतो ना की साधू वगैरे तपश्चर्या करतायत आणि बाजूला वाघ बसलाय, किंवा ब्रह्मानंदांच्या वगैरे चरित्रात पण साप वगैरे त्यांना काही केलं नाही. मला तर खूप फॅसिनेटिंग वाटतं. म्हणजे वाघ वगैरे दूर आले, कुत्र्यांना तरी मी असे करू शकले ना, कुत्रे करत नाहीत, मुंगत नाही तरी मिळवलं. एक कसं तर शास्त्रशुद्ध विचार त्यांनी सांगितलाय, जर तुम्ही करुणा आणि प्रेम, करुणा, दया आणि प्रेम या सद्गुणांचा सतत विचार केला, अवलंब केला, आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचं म्हणणं आहे की क्रूर प्राणी आपल्याला नुसते वश होत नाही तर मदत करतात. म्हणजे हे योगाच्या दृष्टीने मी लिहून आणले, योगाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीचे चरित्र त्यांचं म्हणणं असं आहे की परोपकार ही तर खरंच त्यातल्या त्यात सोपी गोष्ट आहे. परोपकार हा आपला परलोकाचा साथीदार असतो. ती पुण्याई जी असते, परोपकार म्हणजे महाराजांच्या दृष्टीने, महाराजांनी काय सांगितलंय, परोपकार खूप सूक्ष्म आहे. परोपकार ही संकल्पना चरित्रात आपल्याला किंवा प्रवचनात वाचली असेल आपण, तर ती आपल्या परलोकाचा सोबती आहे. आणि जर आपण अक्रोधाचा अभ्यास केला, अक्रोध शांतता, राग नाही येऊ द्यायचा, तर त्यांचं म्हणणं आहे अखंड आनंदाची जी अवस्था योगामध्ये वर्णन केली ती आपल्याला खरंच असेल ते, कारण रागामुळेच बरीचशी दुःख आपल्या वाट्याला येतात. तर त्याचा अभ्यास केला माणसंही दुखावली नाही जाणार आणि आपली मनाची शांती आणि त्यातून आनंद. कारण त्यांचं म्हणणं आहे की सद्गुण म्हणा, रामचंद्राचं चिंतन म्हणा, हा जणू एक दिवा आहे. आणि तुम्ही समजा दिवा हातात घेतला, समजा बॅटरी असेल, दिवा, मोबाईलचा टॉर्च, आणि अंधार शोधायला लागला तर मिळेल तुम्हाला? दिवा हातात घेऊन अंधार शोधता येईल का? नाही येणार, कारण तो स्वतः स्वयंप्रभ आहे, त्यातून प्रकाशाची जर निर्मिती होते. तर तसं आहे, म्हणजे ते चरित्राचं चिंतन हा प्रकाश आहे. त्यामुळे मग हे अंधार जो आहे माणूस दोषांचा, तो दूर व्हायला मदत होईल. पण तो प्रकाशित राहायला हवा. तर आपल्या सगळ्यांना पाठ आहे की काय करायला पाहिजे, तर सतत नामाचं त्याच्यामध्ये अनुसंधानाचं तेल घालायला पाहिजे. तो दिवा विसता कामा नये. म्हणजे ज्ञानेश्वरी मधली एक आवडली म्हणून सांगते, त्यांचं म्हणणे देणे देखे साधक निघून जावे, मागा पाऊलांची ओळ आहे, तेथे ठाई ठाई होय अणिमालिक सिद्धी जे आहे ते सहज वश होतात. साधक पुढे निघून जातो तो त्याच्यात अडकून राहत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. मग सफाई सुरू करायला हवी, पण कशा क्रमाने? शरीराची यमनियमांच्या दृष्टीने, मग मन, मग बुद्धी आणि मग चित्त. म्हणजे ही लंकाच एक प्रकारे शाश्वत राम आपला विषय म्हणून सांगते, ती ओलांडून जायचंय आपल्याला, समुद्रमीपणाचा ओलांडून जायचंय. तर त्यासाठी राम नामाची नौका आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून तुलसीदास काय म्हणतात, त्याला सत्कर्माचा आपण हळूहळू जोड द्यायला पाहिजे. जप तप व्रत जम नियम अपारा, जो श्रुती कह शुभ धर्म सपारा. म्हणजे जप तप यम नियम आपण योगामध्ये वाचलेलं असतं, त्याबरोबरच सत्कर्माची त्याला जोड द्यायला पाहिजे. ते एक छान उदाहरण देतात गाईचं. वेळ आहे ना थोडासा, तर ते म्हणतात की समजा आता हे आपल्या स्वयंपाकघरातलं उदाहरण आहे म्हणून थोडं जास्त तपशिलाने सांगते.
आपल्याला घरामध्ये गोठा आहे, आपल्याला दूध काढायचं आहे गाईचं, तर आपल्याला सगळ्यात पहिली पायरी आपले हात स्वच्छ पाहिजे. तर तुलसीदास म्हणतात की तुमच्या हातात जसे हात स्वच्छ म्हणून तुम्ही काळजी घेणार, तसं तुम्हाला जर का परमार्थाचं म्हणजे हे हवंय, नवनीत हवंय, तर तुम्हाला पहिले मलदोष म्हणजे मळलेलं असणं चित्ताचं नसायला पाहिजे. तर मग तुम्हाला दूध शुद्ध आणि सात्विक मिळेल. ते झालं, दूध काढलं. पण दूध काढल्या काढल्या ज्यांच्याकडे काही गाई गुरांचा अनुभव असेल तर पातळ असतं, बरोबर, पातळ स्वरूपात असतं. त्यांचं म्हणणं आहे अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर पातळ का, आपल्याला मिळालेला जो काही परमार्थाची देणगी आहे त्याच्यामध्ये थोडीशी मानाची अपेक्षा मिसळलेली आहे, पाणी थोडं मिलावट मिसळ आहे म्हणून ते पातळ आहे, म्हणून ते दाट नाहीये. मग काय करायला पाहिजे, आटवायला पाहिजे आगीवरती ठेवून पाण्याचा अंश नाहीसा करण्यासाठी. मग ती आग कसली आहे ते म्हणतात निष्कामपणाची आग, अपेक्षा नको कुठली, विशेषतः मानाची अपेक्षा नको. त्या दगीवरती जेव्हा तुम्ही ते दाट कराल तेव्हा ते दाट तर होईल पण ते दूध गरम पण होईल ना, त्याचा चटका बसेल. आता तेथे ते खूप कठीण आहे समजायला. ते म्हणतात असं की अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर ते दाट झालंय, पण चटका कसला आहे हा कधी कधी आपल्याला आपल्या निष्कामपणाचा सुद्धा अभिमान होतो, त्याचा चटका आहे हा. तो म्हणजे मी निष्काम आहे याची जाणीव तर असतेच ना, तर त्याच्यामुळे ते गरम होतं. आणि ते म्हणतात की एक वेळ दुर्जन माणूस किंवा स्वार्थी माणूस नम्र होईल कारण त्याला स्वार्थ साधायचा आहे, पण जो वैराग्य मूर्ती माणूस आहे ना त्याला कधी कधी नम्र होणं कठीण जातं, कारण त्या वैराग्याचाच थोडासा आपल्याला एक म्हणतो अहंकार होतो. म्हणून मग काय म्हणतात ते थंड करायला पाहिजे. ते गरम दूध मग थंड कसं करायचं तर संतुष्टपणा त्याच्या हवेवर ठेवायचं, समाधान, समाधानावरती ते न हलवता ठेवलं की ते हळूहळू थंड होतं. क्षमा, समाधान की मग काय होतं, त्यांनी म्हटले तुलसीदासांनी दोष मरुत तव क्षमा छुडावे. क्षमा आणि तोष म्हणजे संतोष. मग त्याचं दही करायचंय. आता काय झालं, लोणी करायचं, तूप करायचं हे आपलं एम आहे ना, उद्देश आहे. दहीसाठी आपल्या सगळ्यांना विरजण हवं आपल्याला. म्हणजे दही कोणी ज्याने आधी केलंय त्याच्याकडून मिळणार त्या दही, मग तो सद्गुरू तो सेट झालेला आहे त्याच्याकडून तुम्ही ते विरजण किंवा दही घेणार आहात, ठीक आहे. आणि मग त्याचं मंथन, विचार करणं, त्याची घुसळ आणि मग जे विमल असं वैराग्य रूपी लोणी आपल्याला त्यातून मिळणार आहे. पण लोणी मिळालं तरी लोण्यात आंबटपणा पण थोडासा असतो, म्हणून ते पाण्यात आपल्याला ठेवावं लागतं. आणि पाण्याचा अंश पण असतो, जेव्हा आपण तूप करायला ठेवतो तेव्हा तो गेल्याशिवाय तूप मिळत नाही. मग त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ममता रूपी त्याच्यामध्ये जो जलांश मिसळलेला आहे, आंबटपणा मिसळलाय, तो काढण्यासाठी त्याला योगाच्या अग्नीवरती गरम करायला ठेवा आणि मग ज्ञानरूपी शुद्ध तूप आपल्या पदरात पडेल. म्हणजे दोन्ही पातळ्यांवर त्यांनी उदाहरण दिले. एक दुधापासून तूप बनणं आणि आपली जी आध्यात्मिक उन्नती आहे त्याची प्रक्रिया. तर आपल्यापैकी खूप लोकांना पटकन आपण म्हणतो आम्ही साधक आहोत आणि आपण म्हणून टाकतो की आम्ही काय ज्ञानी नाही, तो काय आमचा मार्ग नाही, मग आम्ही सगळं कसं साधायचं, आम्ही तो भक्त. आता खरा भक्त कसा याची पण व्याख्या बघायला गेलं त्यात पण खरं आपण बरेच जण बसणार नाही. मग ते काय म्हणतात, रामरायाची ही दोन्ही मुलंच आहे, ज्ञानी असू दे नाही तर भक्त असू दे. ज्ञानी मूल कसं आहे ते समजूतदार आहे. आपण आपल्याकडे जी मोठी मुलं असतात ना, भावंड, आपण मोठ्याला सांगतो तू शहाणा ना, मग तू आहे. तसं ज्ञानी भक्ताची देवाची वागणूक आहे आणि ज्ञानी वागणूक शिष्याची. आणि भक्त जो आहे तो शेंडेफळासारखा आहे, त्याला ना समज कमी आहे त्याच्या वयामुळे आणि त्याला तेच प्रिव्हिलेज आहे, तोच त्याचा फायदा आहे की आई त्याला माफ करते, लहान आहे ना, समजत नाही. मग हे जे लहानपण आहे हे जर आपण स्वीकारलं, त्या लहानपणाला आध्यात्मिक भाषेत आपण काय म्हणतो, शरणागती. शरणागतीची व्याख्या मी जेव्हा त्या प्रवचनात वाचली मला त्याची कल्पनाच करता आली नाही. ते म्हणाले शरणागती म्हणजे असमर्थतेची पराकाष्ठा, नाहीच मी करू शकत. आपल्याला ही उदाहरणं माहिती आहेत प्रवचनात. लहान मुली कत्तल मारून जमिनीवर बसलं, पुढे गेलेली आई त्याला परत उचलून घेते. मी ज्ञानी आहे तर देव म्हणतो मग चाल ना, तो हात सोडून चाललास तरी चालेल, पण मी अडाणी म्हणून नाही समजत आहे, मी असहाय्य आहे, शरण आहे, माझ्या शक्तीला मर्यादा आहे, नाही काही करू शकते, तुझ्याशिवाय कोणी नाही मला. ही जेव्हा पराकाष्ठा होते तेव्हा त्याला यावं लागतं.
आणि म्हणून रामकृष्णांच्या भाषेत सांगायचं तर त्याने वारा कृपेचा वाहतोच आहे. तुम्ही तुमचं शीड उभारा नौकेचं तर ते चालू लागेल ना. आणि ते शीड उभारणं म्हणजे मी शरण, ही भावना, ही शेवटची पायरी. शरणागती असेल तर तो जो शाश्वत राम आहे, ही जी सद्गुरूंची कृपा आहे ती आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती जी कृपा आहे ती मग चिरंतन. एकदा झाली की तेचोले मागे फिरणे नसेची अशी अवस्था आपल्याला प्राप्त होईल. मग ते करायचं असेल तर आजच्या आपल्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती सांगते, रामनामाची किल्ली त्याने आधीच दिली आहे. आणि ही किल्ली आज आपल्याला महाराजांच्या चरित्रामुळे माहितीये की आपल्याकडे साधन दिलेलं आहे, साध्य तेच साधन तेच. पण एक इतिहासाचा उल्लेख करते जाता जाता, अल बेरुनी म्हणून एक फिरस्ता आपल्या इकडे आला होता भारतामध्ये मुघल काळामध्ये. त्याने ना हा उल्लेख केलाय की योगाचे धडे घेत असलेल्या काही लोकांना त्या भेटला. पतंजलींच्या परंपरेला अनुसरण करणारे लोक होते. त्यांनी त्यांना विचारलं, त्यांनी मराठीत सांगते मी, त्याने त्याच्या वेगळ्या ह्याच्यात विचारलं होतं. तो म्हणाला की जे इंद्रिय गोचर नाही त्याची उपासना तुम्ही कशी करता? सगुण उपासनेचा तेवढा प्रकार नव्हता कारण मुघल साम्राज्य होतं ना. तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याचं नाम, हे जे रूप, नाम ही जी गोष्ट आहे ती इंद्रियाच्या पलीकडे असलेल्याच ईश्वरी तत्वाची उपासना करण्यासाठी दिली आहे आणि नामाची उपासना करतो हे तेव्हा सुद्धा. आणि म्हणून आपण म्हणतो ना, एवढी आक्रमणं झाली, वैचारिक झाली, राजकीय झाली, पण आपली तत्वज्ञानाची विचारधारा टिकून राहिली कारण नामाची आपल्याला किल्ली दिली की ज्याला कुठली उपाधी नाही असं आपल्याला आपल्या संतांनी देऊ केलेलं देणं आहे. म्हणून जाता जाता दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, माझ्या तुम्हालाही सांगाव्याच्या वाटतात म्हणून सांगते. गोस्वामी म्हणतात की राम इच्छा आणि रामकृपा, म्हणजे रामनवमी म्हणून राम ते ईश्वर इच्छा आणि ईश्वर कृपा, या दोन्ही गोष्टी आपल्याला पाठ झालेल्या आहेत. तसं मी आता कोणी मला कुठल्या यशाबद्दल कौतुक केलं तर मी काय म्हणणार, रामाची कृपा आहे, ओघानेच मी म्हणणार, कारण ते पाठ केलंय ना, वाचून वाचून आता ते पाठ झालंय. पण जर मला आता काही कारणाने काही आजारपण आलं, काही पडले, कोणी मला त्रास दिला, तर मग मी ते गिळेन. कारण आता महाराजांचं म्हणतोय तर पण मी म्हणेन रामाची इच्छा, मी कृपा नाही म्हणणार. चांगलं झालं तर रामाची कृपा, आणि नाही इच्छा जेव्हा आपण म्हणतो, अनिच्छेने म्हणतो आपण, ते आपल्याला असं वाटत नाही खरं म्हणजे. तर ते काय म्हणतात की जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टच कृपा वाटायला लागेल तेव्हा तुम्ही प्रगतीच्या रस्त्याला लागला तसं म्हणायला हरकत नाही. कारण त्याचं कारण ते शास्त्रशुद्ध सांगतात हा की इच्छा असते ना, हे राम इच्छा म्हणणं ही लॉंग टर्म मधली कृपाच असते. त्यावेळी आपल्याला ते समजत नसतं की ती कृपा आहे. म्हणून महाराज म्हणतात ना, कुठल्याही गोष्टीवर लगेच आपण प्रतिक्रिया नको देऊया, थोडी वाट बघून देऊया प्रतिक्रिया, कारण कधी कधी इट टर्न्स आउट टू बी ती कृपेमध्ये कृपाच असते की अवगुंठन घेऊन आलेली असते इच्छेचं. म्हणून ह्यातला फरक जेव्हा आपण करणार नाही आणि तो आपण ऍक्सेप्टन्स किंवा स्वीकार आपल्यामध्ये येईल तेव्हा खरंच रामराया जो शाश्वत रूपाने आपल्यासाठी वाट बघतोय तो आपल्याला जवळ करेल असं मला वाटतं. त्यासाठी त्याची कृपा आणि इच्छा हे दोन्ही माझ्यावर तर आज झालेलंच आहे. इथे माझी योजना करणं ही इच्छा होती आणि मला बोलायला मिळालं आणि आपण सगळ्यांनी शांतपणे आनंदाने ऐकून घेतलं की रामाची कृपा झालेली आहे. तेव्हा त्यांनीच दिलेल्या या वाणीचा उपयोग करण्याची, मला चांगल्या अर्थाने उपयोग करायची संधी दिली. म्हणून मी आराधना केंद्राचे, महाराजांचे, रामरायाचे आणि तुमच्या सगळ्यांचे पुन्हा आभार मानते. आणि या वाणीचा मला असाच विनियोग करता यावा तेवढी बुद्धी आणि क्षमता महाराजांनी मला द्यावी अशी ईश्वराचरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. एक श्लोक फक्त रामरक्षकला दाखवता म्हणते, ही माझी प्रार्थना आहे. रामे चित्तलय सदा भव तुम्ही, गो राम मा उद्धर.